मित्रांनो नमस्कार. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी तर लाखो विद्यार्थी करतात. खूप मुलं कट ऑफच्या जवळ जातात पण ही परीक्षा क्लिअर करू शकत नाही. आणि दिवसेंदिवस आपण जर पाहिला तर कट ऑफ ही वाढत चाललेला आहे. त्याचे कारण भरपूर असतील. पोस्ट पण एक कारण आहे, पण कॉम्पिटिशन सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या कारणांना लक्ष देऊन आपल्याला आता आपल्या पूर्व परीक्षेची तयारी करणं गरजेचं आहे. MPSC राज्यसेवेची ऑलरेडी ॲड आलेली आहे आणि येत्या ॲडमध्ये आपण जर पाहिलं तर आपलं टार्गेट हे 120 आणि 125 प्लस मार्काचंच असलं पाहिजे, हे तुम्ही लक्षात घेऊन घ्या. आणि म्हणून आपला हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ म्हणजे 125 मार्काची स्ट्रॅटेजी कसे मिळवायचे, हे 125 मार्क या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे. लक्षात घ्या मित्रांनो, की तुम्हाला जर वाटत असेल की मी फक्त पुस्तकं वाचेल, नोट्स काढेल आणि मी 125 मार्क मिळवेल, तर ही अशी स्ट्रॅटेजी वर्क होणार नाही. खूप मुलं कधीपासून अभ्यास करत आहेत तर त्यांचे डिटेल नोट्स, त्यांना डिटेल ॲनालिसिस माहीत आहे आणि नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा जर कॉम्पीट करायचं असेल तर त्यांना 125 मार्कच घेऊन जायचे आहेत. त्याचबरोबर MPSCचा बदलता ट्रेंड, MPSCचा बदललेला अभ्यासक्रम, या सगळ्या गोष्टींना कारण घेऊन, या सगळ्या गोष्टींना कारणीभूत ठरवून आपल्याला एक डिटेल स्ट्रॅटेजी आखणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे सर्व विषयांचं एक थोडक्यात ट्रेंड ॲनालिसिस समजून 125 मार्क मिळवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ. तर ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला की MPSC राज्यसेवा 2026 याची 31 मेला होणारी जी पूर्व परीक्षा आहे त्याला आपण कोणत्या दिशेने गेलो पाहिजे. आपल्याला पहिल्यांदा या व्हिडिओचा जो अजेंडा आहे त्या व्हिडिओच्या अजेंड्यामध्ये आपण प्रत्येक शिक्षक तुमच्या समोर येणार आहे आणि आपले जे 7 पिलर्स आहेत, म्हणजे या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक 7 पिलर्स बद्दल एक थोडक्यात दिशा समजून घेणार आहोत. हे 7 पिलर्स म्हणजे हे 7 विषय मी बोलतोय. त्यामध्ये भूगोल आणि पर्यावरण याच्या संदर्भामध्ये मी बोलणार आहे. त्याच्यानंतर इतिहासाला एक काय दिशा असली पाहिजे, एक शिक्षक आपल्याला येऊन सांगतील. त्याच्यानंतर विज्ञान याच्याबद्दल, म्हणजे विज्ञानाचे तिन्ही टॉपिक्स, आपला बायोलॉजी असेल, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, फिजिक्स आणि केमिस्ट्री, त्याच्याबद्दल तुम्हाला दिशा दिली जाईल. त्याच्यानंतर पॉलिटी, राज्यशास्त्राबद्दल तुम्हाला सांगितलं जाईल, अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी. आता या प्रत्येक विषयाला एक दिशा देण्याचा हा व्हिडिओ आहे आणि प्रत्येक विषयाचा एक डिटेल व्हिडिओ सुद्धा आपण टाकणार आहोत. तुम्ही क्लास करत असाल, क्लास नसेल करत, तुम्हाला आपल्याकडे जॉईन करायचं नाही करायचं, घरी बसून तयारी करायची, पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक ॲटलिस्ट तुमची डायरेक्शन फिक्स होईल आणि येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की माझा अभ्यास कसा असला पाहिजे. कारण की आपलं एम काय आहे, आपला एम आहे की आपल्याला 125 गुण मिळवायचेच आहेत. कट ऑफ जर पाहिला तर हा वाढत चाललेला आहे आणि 125 गुणांसाठी आपल्याला जर स्ट्रगल करायचं असेल तर नुसता विषय संपून वाचून ते मिळणार नाही. आपल्याला कोणत्या विषयावर काय वेटेज आहे हे समजलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्न किंवा प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, की कोणते प्रश्न कोणते घटक होते. आता उदाहरणार्थ मी जर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला भूगोलामध्ये एक महत्त्वाचा टॉपिक आहे, त्याला आपण सागरशास्त्र असं म्हणतो. 2018-19 पर्यंत सागरशास्त्रावर प्रश्न विचारायचे, 4-5 वर्ष झाले गेले विचारलेच नाहीये. पण या वर्षी जर तुम्ही पाहिलं किंवा 2025 ची जर परीक्षा पाहिली तर सागरशास्त्रावर एक प्रश्न आलेला आहे. म्हणजे मला आपण म्हणू शकतो की परत हा टॉपिक तुमचा कमबॅक करू शकतो, हा टॉपिकवर परत प्रश्न वाढू शकतात. मग हे ट्रेंड पकडणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्याला ट्रेंडिंग काय आहे तर प्रश्नांचं स्वरूप काय ते समजलं पाहिजे. त्याच्यानंतर कोणते टॉपिक्स हे खूप हाय यील्डिंग टॉपिक्स आहे, म्हणजे हे जर आपण केले तर हमखास 100% प्रश्न येतातच. 40% PYQचं रिपिटेशन आहे, मग ते 40% म्हणजे कोणते टॉपिक्स, हाय यील्डिंग टॉपिक्स कोणते, कोणता डेटा आहे, कोणती कन्सेप्ट आहे, त्याला परत 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 आयोग विचारते, हे समजणं आपल्याला गरजेचं आहे. तरच आपण 125 मार्क घेऊ शकतो. 125 मार्क घेण्यासाठी पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन स्मार्ट स्टडी करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या बरं का. त्याच्यामध्ये कोणत्या टॉपिक्स आहे ते आयडेंटिफाय करणं. मला टॉपिक नाही समजला काही फरक पडत नाही, मला प्रश्नांचं उत्तर काढता येतंय का ही सुद्धा लॉजिकल ॲनालिसिस
हे सुद्धा करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आपण या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विद्यार्थी नाही, आपण आहोत परीक्षार्थी. आपल्याला पोस्ट महत्वाची आहे, आपलं एम पोस्ट काढणे. ज्ञान जर घ्यायचं असेल किंवा तुम्हाला एखादी गोष्ट जर बिल्ड करायची असेल तर त्याच्यासाठी कॉलेजच्या डिग्र्या आहेत, त्याच्यासाठी पीजीच्या डिग्र्या आहेत, त्याच्यासाठी पीएचडी करणं गरजेचं आहे. पण इथे सर्वात महत्वाचं आपण परीक्षार्थी आहे, आणि परीक्षार्थी म्हटल्यानंतर स्मार्ट स्टडी करणं गरजेचं आहे. थोडक्यात मला कशा पद्धतीने प्रश्न सोडवता येतो आणि त्या प्रश्नांचं उत्तर कसं काढता येतं त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला ही पूर्ण परीक्षा बघावी लागते. त्याच्यानंतर नव्या टॉपिक अनुसार अभ्यासाची पद्धत कशी, कारण की तुम्ही जर पाहिलं तर आता एमपीएससीचं 2025 मध्ये पूर्ण स्वरूप बदललेलं आहे. आता ही एक्झाम ऑब्जेक्टिव्ह नाही राहिली, डिस्क्रिप्टिव्ह राहिलेली आहे. ऑलरेडी आपण जर पाहिलं तर तुम्ही भूगोलाचे सगळे प्रश्न बघा 2025 चे, त्यामध्ये फॅक्ट्स खूप कमी विचारलेले आहेत आणि अनालिटिकल आणि कन्सेप्च्युअल क्वेश्चन बऱ्यापैकी आहेत. आता भूगोलात हा ट्रेंड दिसतो, उद्या हा इतिहासात दिसायला लागेल, उद्या हा विज्ञानात दिसायला लागेल, उद्या चालू घडामोडीचे प्रश्न तुम्ही पहा. स्पोर्ट्स मध्ये सुद्धा कसे अनालिसिस वर क्वेश्चन आहे. चालू घडामोडीला तर गेले 2-3 वर्ष अनालिटिकल क्वेश्चन यायला लागलेले आहेत, आणि म्हणून विश्लेषणात्मक सुद्धा पूर्व परीक्षेला अभ्यास करणं गरजेचं आहे. हे संपूर्ण समजणं म्हणजेच 125 गुण मिळण्याचं एक ट्रेंड अनालिसिस समजणं आहे. प्रत्येक विषयाची आज आपण एक ओपनिंग किंवा एक सुरुवात करूया एक दिशा मिळवण्यासाठी, पण प्रत्येक विषयावर एक डिटेल तुम्हाला व्हिडिओ सुद्धा येईल, त्यामुळे तुमची दिशा फिक्स होईल. आणि लवकरच व्हिडिओ टाकणार आहोत आपण, का कारण इथून परीक्षेला पाहिलं तर अजून एक 4-4.5 महिने आहेत. खूप मी म्हणेल खूप कमी नाही, पण खूप जास्तही वेळ नाही, ऑप्टिमम वेळ राहिलेला आहे. या काळातच तुम्हाला जर समजून गेलं की कसं आहे तर पुढचे 4 महिने तुमचे खूप यशस्वीपणे जातील आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल. ठीक आहे. तसं जर पाहिलं तर ऍड तर कमी पदांची आली आहेत, ते उघड आहे, पण हे पदांमध्ये पदसंख्या वाढ होणारच आहे. 300+ काही सूत्रांच्या अनुसार 300+ पर्यंत ही पदसंख्या जाऊ शकते, कारण खूप मागणी पत्र गेलेले नाही. पण काही असो परिस्थिती, जर मला सांगा पद जरी कमी राहिले तरी तुम्ही कॉम्पीट करणार नाही का? कोण नाही करणार. क्लास 1 पदासाठी कोण परीक्षा देणार नाही, सगळेच देतील. आणि त्यामुळे तो विचार न करता माझं जे उद्देश किंवा माझं जे लक्ष असलं पाहिजे ते म्हणजे 125 गुण. मग किती पद असू द्या, 125 गुणावर तुम्हाला कोण थांबवतं ते बघूया आपण. आणि त्यामुळे 125 गुणांसाठी तुम्ही तयारी करा. आणि म्हणून याच उद्देशातून आता तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी भूगोल या विषयाची सुरुवात कशी करायची आणि त्याचे कोणकोणते टॉपिक्स तुम्हाला थोडक्यात माहित पाहिजे, याच्यासाठी एक थोडक्यात ट्रेंड अनालिसिस 2013 पासून 2025 च्या परीक्षेपर्यंत एक ट्रेंड अनालिसिस मी तुमच्या समोर आणतोय. आणि त्या ट्रेंड अनालिसिस अनुसार तुम्ही भूगोलाची कोणकोणते टॉपिक्सवर लक्ष द्यायचे हे तुम्ही थोडक्यात समजून घ्या. परत भूगोल या भूगोलावर एक डिटेल व्हिडिओ मी अजून बनवेल, त्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न बदललेला आहे त्याला आपण 360 डिग्री अनालिसिस या सिरीजने आपण तुमच्या समोर येणार आहोत. ती सुद्धा तुम्हाला एक डिटेल 40-50 मिनिटाचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला काही काळातच तुम्हाला भेटेल. तर भूगोल, आता भूगोल जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा भूगोल आपल्याला 3 स्तरावर करायचा आहे मित्रांनो. पहिला जो स्तर आहे तो म्हणजे जगाचा भूगोल. आता जगाच्या भूगोलामध्ये त्याला आपण वर्ल्ड जिओग्राफी असं म्हणतो. या जगाच्या भूगोलामध्ये काही पॉइंट्स जे आपल्याला कव्हर करायचे आहेत ते म्हणजे कोणकोणते भौगोलिक सिद्धांत आहे, मग ते खगोलीय सिद्धांत असतील किंवा काही थिअरीज असतील. त्याच्यानंतर पृथ्वीची उत्पत्ती, ओरिजिन ऑफ द अर्थ असं त्याला आपण म्हणू. त्याच्यानंतर पृथ्वीची अंतरंग रचना, कन्सेप्च्युअल पार्टमध्ये जाण्यासाठी याच्यावर प्रश्न वाढू शकतात. त्याच्यानंतर काही बेसिक पॉइंट्स म्हणजे रेखांश, अक्षांश. त्याच्यानंतर सूर्याचे वहन किंवा सूर्याची भस्मन हालचाल त्याला मी म्हणतो. हा एक असा पॉइंट आहे जो एमपीएससी ला नाही तर यूपीएससी ला सुद्धा असा कोणताच वर्ष नाहीये ज्या वर्षी हा सब्जेक्ट किंवा हा पॉइंट विचारलेला नाही. आणि एमपीएससी ला सुद्धा 10-12 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये याच्यामध्ये आपल्याला कंटिन्यूअस क्वेश्चन दिसून येतो. त्याच्यानंतर वेगवेगळे भूरूपे, लँडफॉर्म्स याच्यावर लक्ष द्यायचंय. त्याच्यानंतर खडक प्रणाली, एक जगाच्या स्तरावरचा अभ्यास भारत आणि महाराष्ट्र मध्ये सुद्धा येणार आहे. त्याच्यानंतर ज्वालामुखी जो पूर्व आणि मुख्य परीक्षेला येणार आहे. त्याच्यानंतर तुमचा भूकंप, त्याच्यानंतर नदी प्रणाली, त्याच्यानंतर मानवीय भूगोल, त्याच्यानंतर वने, हवामान, वारे
हे सगळंचे सगळं. त्याच्यानंतर काही असे मुद्दे आहेत जे पर्यावरण आणि भूगोलाला मिक्स करून आपल्याला सांगता येतील, म्हणून पर्यावरणीय भूगोल मी म्हणेन. आणि त्याच्यानंतर संसाधन, त्याच्यानंतर सागरशास्त्र आणि स्थलांतर किंवा आपण म्हणू स्थानिक शेतीच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळे मुद्दे करावे लागतील. म्हणजे जगाच्या भूगोलामध्ये हे मुद्दे साधारणपणे आपल्याला टच करायचे आहेत. तेव्हा या मुद्द्यांमध्ये आपण अभ्यास करायचा आहे कॉम्प्रिहेन्सिव्हली, पण परत त्या मुद्द्यांमध्ये कोणत्या घटकांवर मला हे करायचं आहे. बघा आपले जे व्हिडिओ आहे ते काही जादूचे व्हिडिओ नाही, एवढंच कर आणि पुढे जा नाही, पण एक दिशा देणारे व्हिडिओ आहेत की कोणते सगळे विषय कव्हर झाल्यानंतर त्या विशेष विषयांमध्ये विशेषतः कुठे लक्ष द्यायचंय हे आपला व्हिडिओची दिशा सांगते. आणि म्हणून आपल्याला जगाच्या भूगोलामध्ये हे पॉइंट्स. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आपल्याला किंवा दुसरा जो सब्जेक्ट आपल्याला स्टडी करायचा आहे तो म्हणजे भारताचा भूगोल. साधारणपणे 2024 आणि 2025चा जर मी तुम्हाला वेटेज सांगितला तर जगाच्या भूगोलावर 4 ते 5 प्रश्न, पण भारताच्या भूगोलावर 5 ते 6 प्रश्न, म्हणजे एक बऱ्यापैकी वेटेज. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर स्थान विस्तार क्षेत्रफळावर प्रश्न 2025 मध्ये पाहून घ्या, याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर प्राकृतिक रचनेवर, त्याच्यानंतर जिओलॉजिकल स्ट्रक्चरवर प्रश्न येण्याची प्रेडिक्शन मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर भारतीय हवामान, त्याच्या भारतीय हवामानामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आवर्त याच्यावर कंटिन्यू क्वेश्चन आपल्याला दिसून येतो. नदी प्रणाली, त्याच्यानंतर भारतीय पर्यावरणाच्या संदर्भामध्ये एखाद दुसरा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर खडक प्रणाली जगामध्ये आणि भारतामध्ये, त्याच्यानंतर वेगवेगळे आपण म्हणू धरणी आहेत, त्याच्यानंतर वाहतूक, त्याच्यानंतर पर्यटनावर एखादा प्रश्न येऊ शकतो, कृषीवर, खनिज संपत्ती, वने, परत भारताचा मानवीय भूगोल आणि भारताचा सामाजिक भूगोल, याच्यामध्ये लोकसंख्या हा टॉपिक येतो. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर भारताच्या संदर्भामध्ये हे मुद्दे आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या सब्जेक्टला, या दिशेला तुम्ही लक्षात घ्या आणि तुमचा एक इंडेक्स ऍटलिस्ट तयार करून घ्या. बरोबर, आपल्या या व्हिडिओमधनं तुम्ही ऍटलिस्ट एक इंडेक्स तरी घेऊ शकता की माझा जो सब्जेक्ट आहे त्याची अनुक्रमणिका काय आहे. कारण आपला ज्ञानज्योती एज्युकेशनची एक फिलॉसॉफी आहे आणि ती म्हणजे 100% कव्हरेज ऑफ सिलेबस, नॉट ऑफ द सब्जेक्ट. 100% विषय कव्हर करणार नाही, पण 100% आयोगाचा सिलेबस कव्हर करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर भारताच्या भूगोलानंतर जर कशावर आपल्याला प्रश्न वाढलेले दिसतात, पहिले तर काही वर्षापूर्वी टॉपर सांगत होते की तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल सोडून द्या. टॉपर्स खरोखर बरोबर सांगत होते गोष्ट, कारण त्यावेळेस महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न संख्या खूपच कमी यायची, 1 किंवा 2, आणि त्यासाठी महाराष्ट्र वाचत बसा. पण जर गेले 2-3 वर्ष जर तुम्ही पाहिले तर महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न संख्या वाढलेली आहे. मग आताचा ट्रेंड काय आहे की महाराष्ट्राचं भूगोल निग्लेक्ट करू नका, कारण पूर्व आणि मुख्य परीक्षा 2 स्टेजेस आहेत महाराष्ट्राचा भूगोल विचारणारच. 2013 पूर्वी ही परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह होती तुमच्या माहितीसाठी, आणि तेव्हा महाराष्ट्राचा भूगोल विचारले जायचा. आणि म्हणून आता पण महाराष्ट्राचा भूगोल येऊ शकतो. आणि महाराष्ट्राच्या भूगोला संदर्भात आपल्याला टॉपिक कोणकोणते कव्हर केले पाहिजे, तर महाराष्ट्राचं स्थान विस्तार, हवामान, त्याच्यानंतर महाराष्ट्राची आपण म्हणू प्राकृतिक रचना, लोकसंख्या, त्याच्यानंतर मानवीय भूगोल, त्याच्यानंतर वन, प्राणी संपत्ती, नदी प्रणाली, उद्योग, खनिज, त्याच्यानंतर सामाजिक आणि आर्थिक, त्याच्यानंतर राजकीय, त्याच्यानंतर नैसर्गिक, खडक प्रणाली, कृषी आणि काही मिसलेनियस टॉपिक हे महाराष्ट्राच्या संदर्भात आपण जर केले तर आपल्याला फायदा होईल. आणि म्हणून 3 स्तरावर आपण जर पाहिलं तर भारत, महाराष्ट्र आणि जग आपल्याला कव्हर करायचे. आणि तेव्हा आपण म्हणू 15 प्रश्नांसाठी भूगोल आपण कव्हर करू. आणि लक्षात घ्या, भूगोल हा तुमचा जर इथे पूर्व परीक्षेला तुम्ही चांगल्या पद्धतीने कव्हर केला ना, तर तुमचा मुख्य परीक्षेसाठी सुद्धा तो कव्हर होऊन जाईल. आणि त्यामुळे आपण एक इंटिग्रेटेड अप्रोचने सुद्धा या भूगोलाची तयारी येणाऱ्या परीक्षेसाठी केली पाहिजे. आणि त्याच्यानंतर एक मी म्हणेल छोटा विषय, पण 99% मार्क तुम्हाला देणारा, म्हणजे 5 पैकी तुमचं जर लक असेल तर 5 पैकी 5, नाहीतर 5 पैकी 4 प्रश्न तर करेक्ट येतीलच. विषयाची प्रश्न संख्या कमी आहे, पण हा मुख्य परीक्षेसाठी सुद्धा एक पॉइंट आहे बरं का तुमच्या GS3 या पेपरमध्ये, आणि तोच म्हणजे तुमचा पर्यावरण किंवा एन्व्हायरमेंट. आता या पर्यावरणाची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर पर्यावरणामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर ॲव्हरेजली 5 प्रश्न विचारले जातात, साधारणपणे 6, 5, 6, 7 आणि 5, आणि पुढे
5 प्रश्न विचारले जातील. हा एक ट्रेंड अनालिसिस आहे. आता हे 6-7 म्हणजे नेहमी प्रश्न असतात 5 फिक्स, पण कधी कधी भूगोल आणि पर्यावरण याचे मिक्सचर पण येतात बरं का. आणि त्यामुळे इथे मी थोडंसं प्रश्न पुढे मागे केलेले आहेत. पण ऑन एन एव्हरेज 5 प्रश्न आहेत आणि 5 पैकी 4 यायलाच पाहिजे. 100 पैकी साधारणपणे 4 प्रश्न म्हणजे 8 मार्कासाठी हा विषय. आता या विषयामध्ये जर आपण पाहिलं पर्यावरणामध्ये, तर पर्यावरणामध्ये आपल्याला परिसंस्था, इकोसिस्टीम, जैवविविधता, हवामान बदल, प्रदूषण याच्या संदर्भामध्ये क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर प्रोटेक्टेड एरियाज, संरक्षित क्षेत्र, यावर्षी तर संरक्षित क्षेत्रावर खूप 99% चान्सेस आहेत, कारण काही संरक्षित क्षेत्र डिक्लेअर केलेले आहेत MP मध्ये. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर ऊर्जेवर प्रश्न येऊ शकतो. आता हा चालू घडामोडीचाही असू शकतो किंवा पर्यावरणाचा. त्याच्यानंतर संघटनेवर प्रश्न, शेतीच्या पद्धतीवर प्रश्न, कायदा आणि धोरणांवर प्रश्न, त्याच्यानंतर चालू घडामोडीवर प्रश्न आणि पर्यावरणीय भूगोलावर प्रश्न. तर काहीतरी मागच्या 10-15 वर्षात पाहिला तर 2-3 प्रश्न, पण ऑन एन एव्हरेजली 5 प्रश्न आपल्याला कुठे ना कुठे या पर्यावरणाच्या संदर्भामध्ये येणारच आहे. आणि एकदम लो हँगिंग फ्रूटचा अर्थ म्हणजे सोपा विषय जिथे तुम्ही काय करू शकतात, मार्क काढू शकतात. मग हे जे मी तुम्हाला सांगितलं हे पहिले आयडेंटिफाय करून आपण एक दिशा ठरवून मगच आपली 125 गुणांची स्ट्रॅटेजी किंवा 125 मार्काची तयारी झाली पाहिजे मित्रांनो. कारण की तुम्ही जर पाहिलं तर 125 मार्क घेणं हे फार अवघड नाही आणि फार सोपंही नाही, आणि फार मेहनत करूनही मिळणार नाही आणि कमी मेहनती करून नाही मिळणार. हे फक्त मिळतील स्मार्ट अप्रोच घेऊन. आणि त्यामुळे या स्मार्ट अप्रोचला तुम्ही डेफिनेटली अडॉप्ट करा. तो तुम्ही घरी करू शकतात. पण जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल आणि गोष्टी जर जमत नसेल तर लक्षात घ्या, तुमच्या प्रिलियम्सचा एक पार्टनर म्हणून ज्ञानज्योती एज्युकेशन एकदम अतिशय इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह घेऊन येत आहे. पुढच्या 4-4.5 महिन्यामध्ये हा जो इनिशिएटिव्ह आहे हा म्हणजे पूर्व परीक्षेची एक बिलकुल टार्गेटेड 125 मार्क्सला अचीव करण्याची स्ट्रॅटेजी, आणि त्याच कोर्सला आपण नाव दिलेलं आहे ध्येय. तर यामध्ये आपण जर पाहिलं तर जसं तुम्हाला मी प्रॉमिस केलंय 100% अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस कव्हरेज होणार आहे, आणि ज्यामध्ये शून्य गोंधळ आणि फक्त स्पष्ट तयारी. डिटेल नोट्स, मेंटॉरशिप, इंग्लिश आणि मराठी बॅच सेपरेट. जसं फॉर एक्झाम्पल 29 डिसेंबर पासून ही बॅच स्टार्ट होत आहे आणि 29 डिसेंबर पासून ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये. आणि हीच बॅच जर तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर ती 5 जानेवारी 2026 पासून. यामध्ये तुम्हाला डिटेल्ड टार्गेटेड नोट्स, जे पूर्व परीक्षेचे पॉईंट्स आहेत त्याचे तर सगळे नोट्स, पण जर पूर्व परीक्षेचा पॉईंट्स मेन्स पण कव्हर करत असेल तर त्या मेन्सला सुद्धा तिथे इंटिग्रेट केलंय. कारण पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मग आपली खरी तयारी येणार आहे मुख्य परीक्षेची, आणि म्हणून आपण पहिल्यापासूनच ही तयारी सुसज्ज झालो पाहिजे. आणि म्हणून 31 मे 2026 ला जी MPSC ची पूर्व परीक्षा आहे त्याला जर तुम्हाला खूप टार्गेटेड काढायची असेल, आणि टार्गेट म्हणजे काय रे, 125 मार्क जर तुम्हाला पाहिजे असेल आणि त्याच्याहून अधिक, तर तुम्ही या ध्येय बॅचचा नक्की विचार करा. तुम्हाला आता एक एक शिक्षक येऊन डिटेल प्रत्येक स्ट्रॅटेजी सांगणार आहे. तुम्हाला काही गोंधळ असेल तर तिथे नंबर तुमच्या समोर आहे, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर लिहिलेले आहेत. आपल्या व्हिडिओला सुद्धा हे नंबर दिसत आहेत. या नंबरवर तुम्ही फोन करा, व्हॉट्सअप करा. आणि आता लवकरच आपण पुढच्या सगळ्या विषयांची तयारी सुद्धा पाहणार आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ज्याची जाहिरात नुकतीच आलेली आहे, आणि त्यासाठी आपण ओव्हरऑल एक सविस्तर बॅच टाकली ज्ञानज्योती एज्युकेशन मार्फत. आणि त्या बॅचमध्ये इतिहास जो विषय आहे तो मी स्वतः शिकवणार आहे, आणि त्याचं एक थोडक्यात इंट्रोडक्शन, जे विद्यार्थी नवीन आहात आणि ज्यांना वाटतं की इतिहास थोडासा कठीण विषय आहे त्यांच्यासाठी एक शॉर्ट इंट्रोडक्शन, जेणेकरून तुम्हाला एक अभ्यासात प्रेरणा भेटेल. आता राज्यसेवेचा जर आपण इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये पूर्ण भारताचा इतिहास आहे आणि महाराष्ट्राचा विशेष संदर्भ आहे. परंतु भारताच्या इतिहासामध्ये पण आयोगाद्वारे 3 गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. एक प्राचीन भारत, दुसरं मध्ययुगीन भारत, आणि तिसरं म्हणजे आधुनिक भारत. त्यातील मी तुम्हाला आधुनिक भारत शिकवणार आहे, आणि ही जी स्ट्रॅटेजी आहे ती आधुनिक भारतावर आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावर जवळपास 4 ते 5 प्रश्न येतात, आणि आधुनिक भारतावर जवळपास 9 ते 11 प्रश्न आलेले असतात.
म्हणजे इतिहासाचे जर आपण एकूण प्रश्न बघितले तर 15 प्रश्न आणि 30 मार्काला तुम्हाला इतिहास हा विषय असतो. अतिशय महत्वाचा, अतिशय सोपा म्हटलं तरी चालेल. कारण की इतिहासामध्ये एक गोष्ट तुम्ही नीट लक्षात ठेवा, इतिहासाची जर तुम्हाला क्रोनॉलॉजी व्यवस्थित कळाली आणि त्या क्रोनॉलॉजी सोबत तुम्ही जर फॅक्ट पाठ करत गेले तर इतिहास हा खूप सोपा विषय आणि चांगले मार्क देणारा विषय आहे. जर आपण इतिहासाला बघितलं तर इतिहासाचे दोन भाग आहेत, एक भारताचा आणि दुसरा महाराष्ट्राचा. या व्हिडिओमध्ये आपण थोडे घटकनिहाय विश्लेषण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की बाबा इतिहास जेव्हा आपण करतो तर सुरुवातीला पहिल्या स्टेजमध्ये तर तुम्हाला सविस्तर इतिहास वाचायचा असतो, म्हणजे एकदम बेसिक स्टार्ट पासून लाईक 1857 पासून तर 1947 पर्यंत. परंतु त्यानंतर जर तुम्ही सेकंड रीडिंग किंवा थर्ड रीडिंग घेता तेव्हा तुम्ही फोकस कशावर केला पाहिजे याच्यासाठी आपण घटकनिहाय विश्लेषण बघणार आहोत. आणि त्याच्यासोबत मागील वर्षाच्या प्रश्नसंख्या म्हणजे PYQ किती आलेले आहेत याचं थोडंसं आपण एक थोडक्यात अनालिसिस या व्हिडिओमध्ये करणार आहोत. बघा, इतिहासाचे दोन मुख्य भाग आहेत, एक भारताचा इतिहास, दुसरा महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे तुम्हाला असं काही वेगळं करायचं आहे का की मी आधी भारताचा इतिहास वाचून घेतो आणि मग महाराष्ट्राचा इतिहास वाचतो, असं काही करायचं नाहीये. तुम्ही जेव्हा भारताचा इतिहास वाचता त्याच्या सोबतच महाराष्ट्राचा इतिहास वाचायला पाहिजे. का? कारण की आयोगाचा सिलेबसमध्येच मेन्शन केलेलं आहे की इतिहास जो विषय आहे त्याच्या सिलेबसची लाईन आहे आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. मग जेव्हा महाराष्ट्राचा विशेष संदर्भ हा शब्द येतो तेव्हा महाराष्ट्राला पण तुम्हाला तेवढंच महत्व द्यावं लागेल. मग कसा अभ्यास करायचा, आधुनिक भारताचा इतिहास करत करत महाराष्ट्र कसं करायचं, तर आधुनिक भारताचा समजा तुम्ही आता टॉपिक वाचला 1857चा राष्ट्रीय उठाव. आता 1857चा राष्ट्रीय उठाव वाचताना तुम्ही सगळं वाचता. फॉर एक्झाम्पल, लखनौला राणी बेगम हजरत महाल होत्या, झाशीला राणी लक्ष्मीबाई होत्या, दिल्लीला जनरल बख्त खान आणि बहादूर शाह जफर होते, हे सगळं पाठ झालंय आता आपल्याला. परंतु त्यासोबत तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की साताऱ्याला कोण होतं. का? कारण सातारा हे रिजन महाराष्ट्रात आहे आणि आपण MPSC करतो, MPSCच्या सिलेबसमध्ये मेन्शन आहे की महाराष्ट्राचं विशेष संदर्भ तुम्हाला लागणार आहे. मग महाराष्ट्रामध्ये साताऱ्याला कोण होतं, पेठला कोण होते, त्यानंतर नागपूरमधनं कोणी उठाव केलाय, हे सगळे तुम्हाला लोक माहिती पाहिजेत. त्यासाठीच आपण असं म्हणतो की इतिहास हा भारताचा आहे, परंतु भारताचा इतिहास करताना प्रत्येक टॉपिक सोबत महाराष्ट्र कुठे आहे याचं तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे. आता हे सगळे प्रश्न आहेत, या म्हणजे हे टॉपिक आहेत आणि याच्यावर प्रश्न आलेले आहेत. जर आपण नीट बघितलं तर सगळ्यात जास्त प्रश्न आलेत महाराष्ट्राचे समाज सुधारक. मग एक आयोगानेच 20 एक समाज सुधारक दिलेत, सिलेबसमध्ये मेन्शन नाहीये, परंतु मागच्या PYQ वरनं आपण एक 20 एक अंदाजित समाज सुधारक काढलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, जर सगळ्यात 3 महत्वाचे समाज सुधारक म्हटलं तर फुले, शाहू आणि आंबेडकर. सगळ्यात जास्त प्रश्न आलेत फुले, शाहू आणि आंबेडकर. मग जेव्हा तुमचे फुले, शाहू, आंबेडकर व्यवस्थित वाचून होतील नंतर बाकीचे समाज सुधारक घ्यायचे. फॉर एक्झाम्पल, रानडे, टिळक, आगरकर, पंडिता रमाबाई रानडे, हे सगळे समाज सुधारक पुढचे आहेत. परंतु मेन फुले, शाहू, आंबेडकर. का? कारण की महाराष्ट्राच्या समाज सुधारकावर आतापर्यंत राज्यसेवा पूर्व, मुख्य, त्याच्यानंतर कंबाईन वगैरे सगळ्या MPSCच्या परीक्षा म्हणून 300 पेक्षा जास्त प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटना. मग सामाजिक धार्मिक मध्ये तुम्ही बघत असाल जसं की प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज, या सगळ्या समाजांवर भरपूर प्रश्न आहेत, विथ डेट विचारलेला आहे. फॉर एक्झाम्पल, प्रार्थना समाज आताच झालेली राज्यसेवेला प्रश्न आलाय, तारीख 31 मार्च 1867. आता ही तारीख इतकी महत्वाची कारण की आयोग तारीख विचारते. मग पुणे सार्वजनिक सभा 1870 साल विचारले, त्यामुळे इथं तुम्हाला करताना एकदम डिटेल करावं लागेल. पुढे बरेच टॉपिक आहेत जसं की शेतकरी, आदिवासी आणि दलितांच्या चळवळी, त्यानंतर महाराष्ट्रातले वृत्तपत्र, हे तर डायरेक्ट मेन्सच्या सिलेबसमध्ये मेन्शन आहे. क्रांतिकारी चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, मराठवाडा मुक्ती संग्राम, हे जे 2 विषय आहेत त्याचा जो सोर्स आहे पुस्तक किंवा त्याच्यात प्रश्न कुठनं येतात असं म्हटलं तर तुम्हाला सगळ्यात पहिले महाराष्ट्राचा जुना इतिहास, जे 11वीचं पाठ्यपुस्तक आहे 11th ओल्ड स्टेट बोर्ड, ते तुम्हाला वाचावं लागेल. कारण हे 2 टॉपिक त्या ओल्ड स्टेट बोर्ड मधनं आयोग जसेच्या तसे प्रश्न विचारत असते. त्यानंतर 1857चा उठाव आणि महाराष्ट्र, याच्यावर मी तुम्हाला बोललो की प्रत्येक टॉपिक नंतर तुम्हाला महाराष्ट्राचा कंटेक्स्ट बघावा लागेल. नंतर ब्रिटिशांचं आर्थिक धोरण, त्यात सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पैकी एक असलेला गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय. मग सुरुवातीला बंगालचा गव्हर्नर होता, मग बंगालचा गव्हर्नर जनरल झाला, मग भारताचा गव्हर्नर जनरल झाला आणि मग त्याला व्हॉइसरॉय म्हटलं गेलं. मग आफ्टर इंडिपेंडन्स परत व्हॉइसरॉयला भारताचा गव्हर्नर जनरल म्हटलं गेलं. मग प्रत्येक गव्हर्नर जनरलच्या टायमाला, प्रत्येक व्हॉइसरॉयच्या टायमाला कोणत्या कोणत्या घटना घडलेल्या आहेत याच्यावर आयोगाने खूप प्रश्न विचारलेले आहेत. पुढे सांस्कृतिक जागृती आणि सामाजिक सुधारणा, मग ते सती प्रथा बंद केली, विधवा पुनर्विवाह चालू केलं, त्यानंतर जे गुलामगिरीची प्रथा रद्द केली, बालविवाह प्रथा रद्द केली, जरट विवाह प्रथा रद्द केली, याच्यावर तुम्हाला प्रश्न येताना दिसतात. त्यानंतर
28 डिसेंबर 1885 ला काँग्रेसची स्थापना होते आणि काँग्रेसच्या पहिल्या 5 अधिवेशनावर आयोगाचे भरपूर प्रश्न आहेत आणि 5 नंतर मग जे महत्त्वाचे अधिवेशन आहे, फॉर एक्झाम्पल कलकत्ता अधिवेशन ज्याच्यात पहिल्यांदा वंदे मातरम म्हटलं गेलं, दुसरं एक कलकत्ताचं अधिवेशन आहे ज्याच्यात पहिल्यांदा जनगण म्हटलं गेलं. अशा अधिवेशनावर खूप सारे प्रश्न येतात. 1906चं सुरत अधिवेशन ज्यात मवाळ जहाल फूट पडली असेल, 1916चं लखनौ अधिवेशन ज्याच्यात मवाळ जहाल एकत्र आले आणि काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांची युती झाली, अशावर प्रश्न येतात. म्हणून काँग्रेसची स्थापना आणि तिकडनं त्यांचे जे सर्व अधिवेशनं आहेत ती महत्त्वाची आहेत. नंतर आपण गांधींच्या इतिहासाकडे येतो. मग गांधीजींच्या 3 महत्त्वाच्या चळवळी, असहकार, सविनय कायदेभंग आणि चले जाओ चळवळ. या प्रत्येक चळवळी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायच्या, भारताच्या पर्स्पेक्टिव्हने तर आपल्याला माहितीच पाहिजे, परंतु त्यासोबतच महाराष्ट्रात त्या चळवळीच्या वेळेस काय काय झालं हे तुम्हाला माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल सविनय कायदेभंग ही जी चळवळ आहे त्याच्यात आपल्याला भारतात गांधीजींनी दांडी यात्रा सुरू केली वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. परंतु त्या दरम्यान महाराष्ट्रात काय झालं तर सोलापूरमध्ये एक सत्याग्रह झाला होता आणि सोलापूरमध्ये त्या सत्याग्रहामुळे 4 लोकांना फाशी देण्यात आली होती. आयोगाने ती 4ही नावं विचारली. मलप्पा दनशेट्टी असतील, श्रीकृष्ण सारडा असतील, जगन्नाथ शिंदे असतील, कुर्बान हुसेन असेल, यांच्यावर प्रश्न आलेले आहेत. म्हणजे मला म्हणायचं काय, तुम्ही जो इतिहास करताना तेव्हा सरसकट भारताचा इतिहास वाचता, परंतु भारताच्या इतिहास सोबत प्रत्येक वेळेस महाराष्ट्राचा त्याला टच दिला तर इतिहासामध्ये तुम्हाला चांगले मार्क येऊ शकतात. पुढे स्वातंत्र्य प्राप्ती आणि फाळणी म्हणजे जवळपास ही जी टाइमलाईन आहे 1940 ते 1947 या दरम्यान तुम्हाला क्रोनॉलॉजीवर भरपूर प्रश्न येतात की पहिले बाबा ऑगस्ट ऑफर आली, मग आपण वैयक्तिक सत्याग्रह चालू केलं, मग क्रिप्स मिशन आलं, मग चले जाओ चळवळ आली, मग राजाजी योजना आली, मग देसाई लियाकत फॉर्म्युला आला, मग गांधीजींना करार आला, मग हे सगळं पुढे मग कॅबिनेट मिशन आलं, मग माउंटबेटन योजना आली. हे सगळी क्रोनॉलॉजीवर भरपूर प्रश्न आलेले आहेत. पुढे क्रांतिकारी चळवळ 1857 असहकार याच्यावर आपण ऑलरेडी बोललेलोच आहोत. त्यानंतर घटनात्मक विकास 1861 पासून जे कायदे आले 1861 असेल, 1892 असेल, 1909, 1919, 1935 या सगळ्या कायद्यांवर भरपूर प्रश्न आलेले आहेत. या कायद्याची एक ब्युटी अशी की एक तर कायद्याचा प्रश्न हा हिस्टोरिकल कंटेक्स्टने आला तर इतिहास विषयात येतो आणि जर पॉलिटिकल अँगलने आला तर तो राज्यशास्त्र या विषयात येतो. म्हणजे हा दोन्ही ठिकाणी तुम्हाला हा विषय दिसणार आहे. पुढे जमीन महसूल धोरणे, लँड रेव्हेन्यू पॉलिसी आणि शिक्षण. मग त्या शिक्षणातल्या सगळ्या कमिट्या जसं की रॅले कमिशन असेल, सॅडलर कमिशन असेल, वुड्स कमिशन असेल, हंटर कमिशन असेल, याच्यावर तुम्हाला प्रश्न दिसून येतो. मग तुम्हाला या सगळ्या चर्चेतनं एक गोष्ट तर कळाली असेल की तुमची जी इतिहासाची अभ्यासाची रणनीती आहे ती सगळ्यात पहिले बेसिक पासून असली पाहिजे. आणि बेसिकसाठी तुम्ही 11वीचं पाठ्यपुस्तक जुनंवालं जे आहे त्याला ओल्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड 11th असं म्हणतो ते तुम्ही कंपल्सरी वाचायला पाहिजे. त्यातनं थेट प्रश्न येताना दिसतात आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्ञानज्योतीच्या नोट सुद्धा फॉलो करू शकतात. परंतु अभ्यासाचं पॅटर्न एकच असलं पाहिजे की करताना बेसिक पासनं ॲडव्हान्सकडे जायचं. आता इतिहासाचा अभ्यास कुठून स्टार्ट करायचा किंवा इतिहास कुठून असेल, मी मॉडर्न इंडियाबद्दल बोलतोय फक्त, आधुनिक भारताबद्दल. तर आधुनिक भारतामध्ये बऱ्याच जणांना असं वाटतं की 1707 पासनं करावं की 1757ला प्लासीची लढाई झाली तिकडनं करू की 1757 नंतर 1857ला जे 1857चा उठाव आहे तिथनं करायला पाहिजे, असं बऱ्याच जणांचा प्रश्न येतो. परंतु तुम्ही सुरुवात कुठनं करायला पाहिजे आधुनिक भारताच्या इतिहासची 10 मे 1498ला वॉस्को द गामा जेव्हा भारतात आला तिकडनं तुम्हाला हा इतिहास वाचायचा आहे. कारण की इतिहासाचे काही प्रश्न तिथपर्यंत गेलेले आहेत. त्यामुळे जर आपल्याला इतिहास विषयाचा अभ्यास करायचा असेल तर 10 मे 1498 वास्को द गामा भारतात आला त्याची तारीख आणि तिथून पुढे मग 1947 15 ऑगस्ट 1947 पर्यंतचा तुम्हाला इतिहास करायचा आहे. आणि जर या टप्प्यात तुम्हाला आमची काय मदत लागली तर तुम्ही नक्की ज्ञानज्योतीची बॅच जॉईन करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सिलेबसची लाईन आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. त्यामुळे इतिहास करताना महाराष्ट्राला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यसेवा 2026च्या दृष्टिकोनातून सायन्स विषयाची स्ट्रॅटेजी बघत आहोत की यामध्ये आपल्याला काय करायचे, कशा प्रकारे हा आपला सायन्स विषय तुम्हाला शिकवण्यात येणार आहे आपल्या क्लासमध्ये ते बघूयात. सायन्सचा विचार केला तर आपल्याला जवळपास 20+ प्रश्न दरवर्षी राज्यसेवा प्रीमध्ये आपल्याला विचारले जातात. आणि म्हणजे सगळ्या विषयांचा विचार केला तर सायन्समध्ये सर्वाधिक आपल्याला 20 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क आपल्याला कशाला विचारले जातात, सायन्समध्ये विचारले जातात. आता त्याचं म्हणजे कुठला म्हणजे आपल्या सायन्सवर कोणत्या टॉपिकवर जास्त भर द्यायचं आपल्याला ते आपण आज इथं बघणार आहोत. आता सुरुवातीला बघूयात की विज्ञानाचं महत्त्व किंवा एक्झाम वेटेज सायन्सला एवढं महत्त्व काय, कारण का सायन्सला अप्लाइड बेस आणि जनरल सायन्स ह्या दोन्ही ह्याच्यावर पण प्रश्न विचारले जातात. आता सुरुवातीला बघूयात एकूण प्रश्न आपल्याला किती विचारतात रे, एकूण प्रश्न आपल्याला किती विचारले जातात तर
बघा एकूण 20 प्रश्न आपल्याला इथं विचारण्यात येतात. त्यातून एक प्रश्न जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे एक प्रश्न 2 मार्कांसाठी असतो. तर त्यामुळे एकूण गुण किती झाले 40 गुण, म्हणजे सर्वाधिक 40 गुणांसाठी हा आपल्याला राज्यसेवा प्रीमध्ये सायन्स विषय विचारण्यात येतो. बघा जर अगोदर विचार केला जेव्हा 2014ला नवीन पॅटर्न आला होता 13-14 मध्ये, त्यावेळेस सर्वाधिक आहे 25, कधी 26, आणि 2014ला तर डायरेक्ट आपल्याला किती प्रश्न विचारण्यात आले होते 27 प्रश्न विचारण्यात आले होते. परंतु सध्याचा जर आपण बघितला मागच्या 23-24चा ट्रेंड बघितला किंवा 22 पासून आपण बघत आलोय, तर विज्ञान या विषयामध्ये जवळपास 20 किंवा 1-2 म्हणजे 20-21 असे प्रश्न विचारले जातात. आपण आवरेज पकडूयात की 20 प्रश्न आपल्याला कशातून विचारले जातात, तर सायन्स या सब्जेक्टमधून विचारले जातात. आता बघा तर आपल्याला आयोगाने की सायन्सचं ह्याच्या सिलेबसमध्ये काय दिलंय, फक्त एकच वर्ड दिलेला आहे, तो म्हणजे सामान्य विज्ञान. ठीक आहे, ह्याचं काय आपल्याला दुसरं ह्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन असं काही दिलं नाही, म्हणजे बायोलॉजी हे किंवा आपल्याला कसं कळतं की फक्त आयोगाच्या जर आपण सिलेबसमध्ये बघितलं तर सामान्य विज्ञान हाच फक्त आपल्याला एकच एवढंच नाव दिलेलं आहे. मग आपल्याला हे काय कळतं की आपल्याला अभ्यास नेमका काय करायचा, तर मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चननुसार आपल्याला कळतं की अभ्यास आपल्याला नेमका कशा पद्धतीने आणि कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा, जेणेकरून कमीत कमी अभ्यासामध्ये आपल्याला काय मॅक्झिमम मार्क कसे घेता येईल. ठीक आहे, ते आपण इथं बघणार आहेत. आता सुरुवातीला बघूयात बायोलॉजी म्हणजेच काय रे, तर आपल्याला जीवशास्त्रामध्ये जवळपास 8 ते 12 प्रश्न विचारण्यात येतात. आवरेज आपण पकडू 10 प्रश्न कशात विचारण्यात येतात आपल्या, तर ह्या बायोलॉजीमध्ये विचारण्यात येतात. पुढे बघा भौतिकशास्त्र, फिजिक्समध्ये 4 ते 5 प्रश्न म्हणजे आवरेज 5 प्रश्न भौतिकशास्त्रामध्ये विचारण्यात येतात. रसायनशास्त्र, केमिस्ट्रीमध्ये जवळपास 4 ते 5 म्हणजे 5 प्रश्न, असे एकूण 20 प्रश्न आपल्याला सायन्समध्ये विचारण्यात येतात. आता सुरुवातीला बघूयात की बायोलॉजीमध्ये जे 10 किंवा 10+ प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात, त्याच्यावर अभ्यास करायचं म्हटलं तर पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत आपल्याला अभ्यास करायचा नाही. तर आपल्याला काय करायचं, नेमकं कुठल्या टॉपिकवर जास्तीत जास्त भर द्यायचे, जेणेकरून आपल्याला कमी अभ्यासामध्ये खूप चांगले मार्क इथं मिळवता येतात. बघा विज्ञानाची विभागणी आपल्याला 2 ह्याच्यामध्ये आयोगाने केलेलं आहे. काही मूलभूत बेसिक सायन्सवर प्रश्न विचारले जातात आणि काही अप्लाइड सायन्सवर विचारले जातात, म्हणजे 1-2 बायोटेक्नॉलॉजीवर वगैरे आपल्याला प्रश्न इथं विचारण्यात येतात. पुढे बघा की जीवशास्त्र घटकनीय आपल्याला काय करायचं की बायोलॉजीमध्ये कुठले प्रश्न म्हणजे आपल्याला विचारले येतात ते बघूयात. सुरुवातीला बघा सर्वाधिक प्रश्न आपल्याला आयोगाने विचारलेले तर ते प्राण्यांचे वर्गीकरण ह्या टॉपिक विचारलेत. ठीक आहे, तर इथं जवळपास आत्तापर्यंत म्हणजेच 2011 पासून जर आता 2024 पर्यंत 25 पर्यंतचा विचार केला तर आपल्याला 2025 ची प्री झालेली आहे तोपर्यंत जवळपास 86 प्रश्न कशातून आलेले आहेत, तर प्राण्यांचे वर्गीकरण ह्या टॉपिकमधून आलेले आहेत. आपल्याला आता काय करायचं, हे प्राण्यांचं वर्गीकरण आहे तर व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचा. त्यासाठी आपल्याला काय बेसिक एक माहीत पाहिजे की आपल्याला काय करायचं रे, 8वी 9वी 10वी त्यातलं 10वीचं जर स्टेट बोर्डचं बुक असेल किंवा 11वीचं स्टेट बोर्डचं बुक असेल, हे 2 जर व्यवस्थित अभ्यास केला तर यातून आपल्याला जवळपास हे प्राण्यांचे वर्गीकरण टॉपिकमधले काय सगळे प्रश्न आपल्याला इथं कव्हर होताना दिसतात. दुसरं बघा प्राणी किंवा मानवी रोग डिसीजवर जवळपास 82 प्रश्न इथं विचारण्यात आलेले, म्हणजेच की पहिल्यांदा काय बघा प्राण्यांचं वर्गीकरण असेल, दुसरं काय मानवी रोग असेल, ह्यांच्यावर सर्वाधिक प्रश्न इथं विचारण्यात आले आहे. तिसरा महत्त्वाचा टॉपिक आहे तर तो आहे वनस्पतीचे वर्गीकरण. हा पण आपल्याला 10वी पर्यंतच्या स्टेट बोर्डवरनं इथं कव्हर होताना दिसतो. जवळपास इथं 66 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. चौथा आहे पोषण न्यूट्रिशन. ठीक आहे, ह्या पोषणमध्ये पण 2 प्रकारचे पोषण असतात, मानवी पोषण आणि वनस्पतीचं पोषण. ठीक आहे, तर वनस्पतीला आवश्यक घटक किती लागतात किंवा मानवाला पोषणासाठी आवश्यक कुठले कुठले घटक आहेत. ठीक आहे, तर त्याचा अभ्यास ह्या पोषण न्यूट्रिशनमध्ये आपण करतो. आता बघा वनस्पतीचे रोग असेल, सध्या हॉट टॉपिक जर आयोग दर पेपरमध्ये ठीक आहे कुठला प्रश्न विचारत असाल तर वनस्पतीचे रोग, प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला काय ह्याच्यावर प्रश्न सध्या दिसतोय. ठीक आहे, वनस्पतीचे रोग आणि वनस्पतीचे हार्मोन्स ह्याच्यावर आयोग आता रिसेंटली ज्या 4-5 वर्ष झालं परीक्षा होत्या तिथं दरवर्षी प्रश्न आपल्याला कशावर विचारतोय, वनस्पतीच्या रोगावर प्रश्न विचारण्यात येतात. पुढे बघा सेल, आता वरचा जो विचार केला तर हे वरचे सगळे टॉपिक आपल्याला व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. पेशीवर बेसिक आपल्याला काय स्टेट बोर्ड जरी वाचलं तर इथं ह्याचे सगळे प्रश्न इथं कव्हर होऊन जातात. दुसरं आहे आता संप्रेरक हार्मोन सिस्टीम. आत्ताच राज्यसेवा 2025 मध्ये पण हार्मोन्सवर प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे हा पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे.
पुढे बघा रक्ताभिसरण संस्था असतील किंवा उत्सर्जन संस्था असतील आणि अस्थि संस्था असतील, ह्याच्यावर काय तर 12, 11 आणि 8 प्रश्न आलेत. हे अगोदरच्या परीक्षेमध्ये विचारण्यात येत होते, पण सध्या ह्याच्यावर प्रश्नाची संख्या खूप कमी प्रमाणात झालेली आहे. तर आपल्याला फोकस कशावर करायचे तर ह्या सुरुवातीच्या जे प्राण्यांचं वर्गीकरण असेल, मानवी रोग असेल, वनस्पती रोग असेल, वनस्पतीचं वर्गीकरण असेल, ह्याच्यावर आपल्याला फोकस जास्त ठेवायचं आहे. पुढे बघा हे झालं बायोलॉजीच्या दृष्टिकोनात. आता आपल्याला बघायचं फिजिक्सच्या दृष्टिकोनातून कशावर जास्त आपल्याला काय करायचं आहे भर द्यायचे. आपल्याला फक्त प्रश्न थेअरीवर विचारतात का तर तसं अजिबात नाही. आपल्याला काय तर गणितावर सुद्धा म्हणजे फिजिक्सच्या न्यूमरिकलवर आपल्याला काय करतात रे प्रश्न इथं विचारले जातात. आता त्या दृष्टिकोनातून बघू सर्वाधिक प्रश्न जर कुठल्या टॉपिकवर विचारले तर ते प्रकाश या टॉपिकवर विचारण्यात आलेले आहे. जवळपास 81 प्रश्न म्हणजे फिजिक्सच्या दृष्टिकोनातून बघितलं तर प्रकाश हा सर्वाधिक महत्त्वाचा कोणता टॉपिक असेल तर तो प्रकाश आहे. ह्याच्यावर फक्त आपल्याला थेअरी बेसवर विचारतात का नाही तर त्याच्यावर थेअरी प्लस आपल्याला कशावर विचारतात रे थेअरी तर विचारतात आणि त्याच्यावर काय न्यूमरिकल पण ह्याच्यावर विचारले जातात. म्हणजे त्यांचे गणितावर पण प्रश्न इथं विचारले जातात. पुढे बघा दुसरा आहे विद्युतधारा करंट इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, तर ह्याच्यावर पण आपल्याला न्यूमरिकल इथं विचारले येतात. ध्वनी असेल, ठीक आहे, हे पहिले 3 तर खूपच जास्त महत्त्वाचे आहेत. आणि पुढे बघा कार्य आणि ऊर्जा असेल ह्याच्यावर काय विचारलं जातात थेअरी प्लस आपल्याला न्यूमरिकल विचारले जातात. पुढे धातू आणि धातुके असतील किंवा अलॉय असेल ह्यांच्यावर प्रश्न विचारले जातात. ह्या उष्णता ह्या टॉपिकवरचे आपल्याला काय विचारलं जातात थेअरी प्लस न्यूमरिकल विचारले जातात. खगोलशास्त्र किंवा सूर्यमाला असेल ह्याच्यावर आतापर्यंत फक्त 15 प्रश्न आलेले आहेत. तर ह्याच्यावर काय विचारले जातात तर फक्त इथं म्हणजे काय तर हे पहिले जे 3-4 टॉपिक आहेत म्हणजे प्रकाश असेल, विद्युतधारा असेल, ध्वनी असेल, कार्य आणि ऊर्जा असेल, धातू आणि धातुके असतील आणि उष्णता असेल ह्यावर फक्त न्यूमरिकल विचारले जातात. ठीक आहे, फिजिक्सच्या दृष्टिकोनातून बघितलं तर. नंतर बघा खगोलशास्त्र किंवा सूर्यमाला असेल किंवा किरणोत्सर्जित असतील म्हणजे रेडिओ असेल, राशी आणि मापनं, ठीक आहे, आणि चुंबकत्व ह्याच्यावर काय विचारले जातात तर फक्त थेअरीवर प्रश्न विचारले जातात. आपल्याला ह्याच्या जर बघितलं तर फिजिक्सवर जवळपास ॲव्हरेजली 5 प्रश्न विचारले त्यातले 2 ते 3 प्रश्न कशावर असतात तर ते न्यूमरिकलवर असतात. त्यामुळे न्यूमरिकलवर सगळ्यात जास्त भर कशावर आपल्याला द्यायचे तर फिजिक्सच्या ह्या भौतिकशास्त्रामधील टॉपिकवर आपल्याला भर द्यायचा आहे. त्यातला कशावर लक्ष द्यायचे तर प्रकाश, विद्युतधारा, ध्वनी आणि हे पहिले 3 तर सर्वाधिक इम्पॉर्टंट आहेत. कारण ह्यांच्यावर ह्या 3 पैकी 2 दरवर्षी प्रश्न असतो म्हणजे असं कधी कधी 3वर पण दरवर्षी प्रश्न विचारण्यात येतात. तर अशा प्रकारे फिजिक्सवर आपल्याला किती 5 प्रश्न जवळपास इथं विचारण्यात येतात. पुढचं बघा आपल्याला काय रसायनशास्त्र बघायचंय. तर ह्यावर पण आपल्याला जर बघितलं तर जवळपास ॲव्हरेज 5 प्रश्न विचारले जातात. त्यातला पहिला महत्त्वाचा कुठला आहे अणू आणि अणूची संरचना म्हणजे ॲटम आणि स्ट्रक्चर. आता पण तिथं 31 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. दुसरं बघा मूलद्रव्यांचं वर्गीकरण असेल इथं पण आपल्याला 31 प्रश्न म्हणजेच विचारण्यात आलेले आहे. रासायनिक अभिक्रिया असतील इथं 30 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आम्ल आणि आम्लारी असेल इथं 29 प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहे. पुढे बघा कार्बनचे संयुगे असतील इथं 22 प्रश्न आपल्याला विचारण्यात आले आहेत. द्रव्याची संकल्पना असेल, आवर्त सारणी असेल आणि म्हणजे दैनंदिन जीवनातील रसायने असतील 11 प्रश्न इथं विचारण्यात आले. ह्याचा जर विचार केला तर आयोग आता सध्या सगळ्यात जास्त प्रश्न कशावर विचारत आले राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर कार्बनी संयुगे म्हणजे जरी प्रश्न इथं कमी दिसत असेल 22 तुम्हाला ह्या अणू आणि अणुसंरचनेच्या मानाने पण कार्बनवर दरवर्षी इथं प्रश्न विचारण्यात येतात. ठीक आहे, म्हणजेच काय की आपल्याला कार्बनवर प्रश्न त्याचे ॲलोट्रॉप्स वगैरे काय तर कार्बनवर बरेचसे प्रश्न आपल्याला इथं विचारण्यात येतात. पुढचं दुसरं आहे आणखी महत्त्वाचा अणू आणि अणुसंरचना असेल, मूलद्रव्यांचं वर्गीकरण असेल तर हे 3 आणि रासायनिक अभिक्रिया. ठीक आहे, हे 3-4 टॉपिक कशात सर्वाधिक महत्त्वाचे आहेत रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे की म्हणजे पुस्तकातला पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत अभ्यास न करता आपल्याला काय करायचं आहे स्मार्टली स्टडी करून आपल्याला कमीत कमी अभ्यासामध्ये तुम्ही मॅक्झिमम मार्क कसे घ्याल आणि प्री कसे क्वालिफाय व्हाल त्या दृष्टिकोनातून तो आपल्याला इथं काय करायचं आहे तुम्हाला विज्ञान हा विषय तुम्हाला इथं शिकवण्यात येईल. तर अशा प्रकारे आपण इथं विज्ञानची स्ट्रॅटर्जी बघितलेली आहे जेणेकरून डिटेलमध्ये जर आपल्याला हे करायचं असेल तुम्हाला शिकायचं असेल तरी आपल्या बॅचमधून तुम्हाला ईच अँड एव्हरी पॉईंट तुम्हाला इथं क्लिअर करण्यात येईल. ठीक आहे, धन्यवाद. राज्यसेवा 2026च्या दृष्टिकोनातनं चालू घडामोडी या विषयाबद्दल आपण चर्चा करण्यासाठी मी आलेलो आहे. चालू घडामोडी हा डायनॅमिक विषय आहे, स्टॅटिक आणि डायनॅमिक विषय. स्टॅटिकमध्ये कंटेंट सेम आहे, तुम्हाला तेच पाठ करायचं आहे, परंतु चालू घडामोडी हा रोज बदलणारा विषय आहे. काल जे काही घडलं ते माझ्यासाठी चालू घडामोडी आहे किंवा तो भूतकाळ आहे आणि भूतकाळावर प्रश्न येत आहे. ओके, मग चालू घडामोडी करायचं कसं किंवा 2026ला जे राज्यसेवा करणार आहेत त्यांच्या चालू घडामोडीची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे याच्यासाठी मी थोडक्यात तुमच्याशी बोलणार आहे. आता
राज्यसेवेला चालू घडामोडीचा जर विचार केला तर राज्यसेवेतली चालू घडामोडी हे दोन भागात आपण त्याला डिवाइड करू शकतो. एक असतं वन लाइनर आणि दुसरं असतं मल्टी लाइनर. आता हे एवढ्या महत्व देऊन मी याला का सांगत आहे, कारण की जर तुम्ही MPSCच्या इतर परीक्षा बघितल्या त्यातल्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या फॅक्च्युअली खूप जास्त आहेत आणि वन लाइनर आहेत. राज्यसेवा तुम्हाला त्यातल्या त्यात थोडीशी फ्लेक्झिबिलिटी देते आणि वन लाइनर सोबत मल्टी लाइनर असतात. फॉर एक्झाम्पल चालू घडामोडीचं राज्यसेवेचं वेटेज जर 15 प्रश्नाचं असेल तर त्या 15 प्रश्नापैकी एक 8 ते 10 प्रश्न हे वन लाइनर असतात आणि 5 ते 7 प्रश्न हे मल्टी लाइनर असतात. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मी एवढं फोकस करून का सांगत आहे. वन लाइनर मध्ये तुमच्याकडे दोन पर्याय असतात. एक तर मला येत आहे किंवा येत नाहीये. इथं तुम्हाला प्युअरली नॉलेजवर जावं लागतं, तुम्हाला प्युअरली पाठांतरवर जावं लागतं, तुम्हाला ती गोष्ट माहिती असली पाहिजे. परंतु हेच जर तुम्ही मल्टी लाइनर प्रश्नामध्ये आले, मल्टी लाइनर करंट अफेअर बद्दल बोलतोय आपण, चालू घडामोडीबद्दल, तर या ठिकाणी तुम्हाला थोडंफार माहिती असेल, 3 स्टेटमेंट येतात त्यातले जर 1 किंवा 2 जरी माहिती असल्या आणि एक तिसरं माहिती नसेल तर तुम्ही इलिमिनेशन करून इथं उत्तरापर्यंत पोहोचणं सोपं असतं. म्हणजे काय, तुम्ही करंट अफेअर करताना एक तर तुम्हाला एक्स्ट्रीम फॅक्च्युअल प्रश्न आहेत त्याच्यावर पण फोकस करायचा आहे आणि काही अंडरस्टँडिंग वाल्या बाजू आहेत ज्या तुम्हाला अंडरस्टँडिंग करून लक्षात ठेवायच्या आहेत, त्याच्यावर पण तुम्हाला फोकस करायचा आहे. म्हणजे राज्यसेवेचं ओव्हरऑल करंट अफेअर फॅक्च्युअल प्लस अंडरस्टँडिंग अशा दोन्ही गोष्टीवर चालणार आहे. मग तुम्हाला इथं नेमकं करायचं काय, काही हाय स्कोरिंग टॉपिक आहे आणि ते टॉपिक तुम्हाला कंपल्सरी कव्हर करायचे. ते जर तुम्ही नीट केले तर तुम्हाला राज्यसेवेला 15 पैकी 10-12 मार्क येऊ शकतात. आता जर तुम्ही पॉलिटीचा अभ्यास नीट केला, पॉलिटी हा स्टॅटिक सब्जेक्ट आहे आणि त्याचा अभ्यास जर नीट केला तर राज्यसेवेला 14 पण येतात. इकॉनॉमिक्स जर नीट केलं तर 12, 13, 14 येऊन जातात. करंट अफेअर तुम्ही कितीही नीट करा, तुम्हाला 14 येऊ शकतात आणि 2 येऊ शकतात. म्हणजे तुम्ही खूप चांगलं केलं तर तुम्हाला 12, 13, 14 पण येऊ शकतात तुक्के बसले तर, वरचे 2-3. आणि जर नाही केलं किंवा त्याला ग्रँटेड धरलं तर तुम्हाला 2 मार्क येऊ शकतात आणि तुम्ही कट ऑफच्या पूर्ण बाहेर जाऊ शकता. मग अशा वेळेस तुम्हाला काही टॉपिक आहेत जे कंपल्सरी करावेच लागणार आहेत. हाय स्कोरिंग टॉपिक म्हणतो आपण त्याला, आणि त्यातनं प्रश्न येणार म्हणजे येणार असा ॲटिट्यूड मागच्या PYQ वरनं आपल्याला कळतोय. मग कुठले असे टॉपिक आहेत, तर जर राज्यसेवेच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला तर सगळ्यात पहिले जे इंटरनॅशनल घडामोडी आहेत, इंटरनॅशनल, त्याच्यावर सर्वाधिक प्रश्न आहेत. फॉर एक्झाम्पल 10 प्रश्न आपले PYQ किंवा 15 प्रश्न आपण PYQ चे बघितले एका पेपरमध्ये राज्यसेवेचे, तर जवळपास 3 ते 4 प्रश्न, कधी कधी तर 5 सुद्धा हे इंटरनॅशनल रिलेशनवर आलेले आहेत. त्यानंतर दुसरा आयोगाचा आवडता अवॉर्ड किंवा पुरस्कार, खूप जास्त प्रश्न आहेत. मग पुरस्कारामध्ये ऑस्कर पासून तर नोबेल पर्यंत सगळे तुम्हाला माहिती पाहिजेत आणि काही पुरस्कार नवीन येतात. मग समजा आता विज्ञानाच्या बाबतीत विज्ञान रत्न पुरस्कार नवीन आला तर तो तुम्हाला माहिती पाहिजे, कारण की तो नवीन आहे, केंद्र सरकारचा आहे किंवा महाराष्ट्र राज्य सरकारचा आहे. मग अशा पुरस्कारांवर प्रश्न कंपल्सरी येतं. त्यानंतर स्पोर्ट्स. आता स्पोर्ट्समध्ये थोडासा प्रश्न कॉम्प्लिकेट होऊ शकतो. जसं की आतापर्यंत आयोग क्रिकेट आणि फुटबॉलवर विचारायचं, अचानक त्यांनी फॉर्म्युला 1 रेसिंगवर विचारलं, टेनिसवर प्रश्न आला. मग अशा वेळेस तुम्हाला तिथं खूप जास्त अवेअर राहून स्पोर्ट्समधले सगळे झोन तुम्हाला कव्हर करावे लागतात. आता बॅडमिंटन आहे, आता पहिल्यांदा भारतात कबड्डीची स्पर्धा भरत आहे, नंतर खो खोची स्पर्धा भारतात भरत आहे किंवा खेलो इंडिया गेम्स आहेत. मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर नॅशनल न्यूज, राष्ट्रीय घडामोडी. या नॅशनल न्यूजला खूप महत्व आहे. जसं की 2024च्या लोकसभा इलेक्शन झाले, महाराष्ट्र राज्य विधानसभा इलेक्शन झाले, आता बिहारमध्ये इलेक्शन झालेत. मग या इलेक्शनच्या डायरेक्ट डाटावर प्रश्न येतो की सर्वाधिक वोट कुठे पडलं, नोटाचा वापर सर्वाधिक कुठे झाला, नोटा किती % वापरलं गेलं, एक्स्ट्रीम फॅक्च्युअल क्वेश्चन. त्यानंतर निधन वार्ता, निधन वार्ता आणि चर्चेतील व्यक्ती. निधन वार्ता आणि चर्चेतील व्यक्ती. आता हे 2 टॉपिक खूप महत्वाचे आहेत, कारण की एखादा फेमस पर्सनॅलिटी यांचा जर मृत्यू झाला, यांचं जर निधन झालं तर तुम्हाला त्याच्यावर प्रश्न येतो. फॉर एक्झाम्पल RS स्वामीनाथन यांच्यावर प्रश्न आला. त्याच्यानंतर असे बरेच हे आहेत. फॉर एक्झाम्पल अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर प्रश्न आला.
म्हणजे तुम्हाला असं लगेच दिसून येतं की कोणतरी फेमस पर्सनॅलिटींचं निधन झालेलं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. किंवा चर्चेतील व्यक्ती, याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त म्हणून दिनेश वाघमार यांची नियुक्ती केली आणि लगेच प्रश्न आला. अजय खानविलकर नवीन लोकायुक्त निवडले की लगेच प्रश्न आला. म्हणजे तुम्हाला या गोष्टी किंवा हे पर्सन यांच्याबद्दल तुम्हाला माहीत असायला पाहिजे. इव्हन पाकिस्तानमध्ये पहिली महिला जज कोण निवडली गेली, प्रश्न आलेला आयोगाचा. पहिली मानव अधिकार कार्यकर्ता पाकिस्तानमधली, प्रश्न आलेला आयोगाचा. त्यामुळे आयोगाचं हे फोकस खूप असतं की चर्चेतील व्यक्ती आणि त्याच्यामध्ये जर पहिली असेल किंवा पहिला असेल आणि त्यातल्या त्यात महिला असेल तर महिलांवर कंपल्सरी प्रश्न आलेला आहे. त्यामुळे तुम्ही जाऊन PYQ बघायचे. PYQ वरनं तुम्ही एक गोष्ट तुम्हाला कळेल की एखादी गोष्ट अशी पहिल्यांदाच झालेली आहे तर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. अजून एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर पहिलं सोन्याचं ATM वर प्रश्न विचारलाय, पहिलं मधाचं गाववर प्रश्न विचारलेला आहे. मग असे प्रश्न येत असतात. नॅशनल, निधन वार्ता, चर्चेतील व्यक्ती, हे सगळं झालं. त्यानंतर अजून इतर टॉपिक कुठले आहेत जे तुम्हाला कव्हर करावेच लागतील, त्याच्यामध्ये आहे आर्थिक घडामोडी. आर्थिक घडामोडी, त्यानंतर अहवाल आणि निर्देशांक. अहवाल आणि निर्देशांक. आयोगाने आतापर्यंत जेवढ्या राज्यसेवेच्या परीक्षा घेतल्यात असा एकही पेपर नसेल राज्यसेवा पूर्व परीक्षेचा ज्याच्यावर अहवाल आणि निर्देशांक याच्यावर प्रश्न आलेला नसेल. आणि त्यातला सगळ्यात फेवरेट म्हणजे मानव अधिकार किंवा मानव विकास अहवाल, त्याला आपण ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट असं म्हणतो. तर त्या ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टवर प्रत्येक वर्षी ती नवीन रिपोर्ट येते, आयोग त्याच्यावर कंपल्सरी प्रश्न विचारतो. मग नंबर्स, त्यानंतर भारताची रँकिंग, त्यानंतर पहिला देश कुठला, शेवटचा देश कुठला, भारत सध्या कुठे आहे, कुठल्या स्थितीत आहे, असे कंपल्सरी प्रश्न आहेत. त्यानंतर अहवाल आणि निर्देशांकानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान. विज्ञान आणि तंत्रज्ञान, अवकाशमधल्या घडामोडी, त्यानंतर नवीन पुस्तके, नवीन समित्या. फॉर एक्झाम्पल आता सगळीकडे पूर्ण भारतात वन नेशन वन इलेक्शनची चर्चा आहे. मग आयोगाचा फेवरेट प्रश्न आहे की वन नेशन वन इलेक्शनवर कुठली समिती बसवली ती, रामनाथ कोविंद समिती. किंवा मग आपल्याकडे उत्तराखंडमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केला, मग त्याची समिती कुठली, असे प्रश्न आयोग सहसा विचारताना दिसून येते. मग हे एवढे टॉपिक महत्वाचे आहेत. याच्या पलीकडे जर PYQ बघून तुम्हाला जर वाटलं की अजून एखादा ऍड करायचं तुम्ही करू शकता, परंतु हे तर असे टॉपिक आहेत ज्याच्यावर कंपल्सरी प्रश्न येणार आहे. आणि त्यामध्ये एक अजून ऍड करून टाका, प्रादेशिक घडामोडी. प्रादेशिक घडामोडी. प्रादेशिक घडामोडी म्हणजे महाराष्ट्र स्पेसिफिक. मग महाराष्ट्राने पहिलं मधाचं गाव केलंय, महाराष्ट्राने पहिलं सेंद्रिय गाव केलंय, हे सगळे जे प्रश्न आहेत त्याच्यावर कंपल्सरी प्रश्न येऊ शकतात. कारण की एखादी गोष्ट महाराष्ट्रात झाली असेल तर महाराष्ट्राच्या परीक्षेमध्ये ती गोष्ट यायला हवी किंवा तो प्रश्न यायला हवा असा आयोगाचा प्रयत्न असतो. त्यामुळे हे सगळे जे आहेत हे टॉपिक असे आहेत ज्याच्यातनं प्रश्न येतात. मग तुम्ही प्रायोरिटी मी तुम्हाला इथं लिहून दिलेली आहे, त्या प्रायोरिटीनुसार तुम्ही ते करू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, करंट अफेअर तुम्हाला तारू पण शकतं आणि तुम्हाला बुडवू पण शकतं. त्यामुळे करंट अफेअर आता परीक्षेत 6 महिन्यावर आहे, म्हणजे आजपासून तुम्ही करंट अफेअर केले पाहिजे. आणि तुम्ही करंट अफेअरची डेडलाईन काय असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 2026 ची आहे ती आहे 31 मे 2026 ला. मग तुम्ही कुठून करंट अफेअर वाचायला पाहिजे, तर तुम्ही करंट अफेअर सुरुवात करायला पाहिजे 1 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2026 एवढं तुमचं करंट अफेअर झालं पाहिजे. जवळपास 13 महिने किंवा 12 महिने वाचा, काय अडचण नाहीये. 1 मे पासून करा, परंतु मिनिमम 12 महिने आणि त्याच्या पलीकडे अजून वेळ असेल तर 6 महिने एक्स्ट्रा, मग टोटल 18 महिन्याचा करंट अफेअर करायला पाहिजे. पण तुमचं प्रायोरिटी एरिया हा असला पाहिजे परीक्षेच्या 1 वर्ष आधी. मग तुमची जर परीक्षा 31 तारखेला आहे याचा अर्थ तुम्ही आजपासून करंट अफेअर थोडं थोडं वाचायला चालू केलं पाहिजे आणि परीक्षा होईपर्यंत तुमची 3 ते 4 रिव्हिजन बसली पाहिजे. करंट अफेअरसाठी तुम्ही आमच्या ज्ञानज्योतीच्या नोट सुद्धा फॉलो करू शकतात. आणि जर काय वाटलं तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून आमच्याशी संपर्क करू शकतात. बाकी करंट अफेअरमध्ये काय अडचण असेल किंवा या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं आपल्याला माहिती आहे की नुकतीच राज्यसेवेची ॲड आलेली आहे आणि त्या संदर्भातच ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे यांच्यामार्फत आपण जी आज लॉन्चिंग इव्हेंट घेत आहोत, ज्या माध्यमातून आज आपण शिकणार आहोत की पॉलिटी या विषयाची किंवा राज्यशास्त्र म्हणजे राज्यसेवा आपली येणारी जी पूर्व परीक्षा आहे 2026 साठी त्या संदर्भातली आपण एक स्ट्रॅटर्जिकली
काय असणार आहे ही बॅच, या बॅचमध्ये काय काय होणार आहे, पॉलिटी आपण कशा पद्धतीनं शिकणार आहोत, हा माझा रोल तुम्हाला समजावून सांगणं अपेक्षित आहे. आज जी आहे राज्य व्यवस्था असेल किंवा आपण कधी कधी राज्यशास्त्र किंवा आपण पॉलिटी या संदर्भाने या विषयाकडे पाहत असतो. येणारी परीक्षा विचार करत असताना पॉलिटी हा सिलेबस खूप इम्पॉर्टंट आहे. पॉलिटीमध्ये तुम्हाला जसं माहिती आहे की आपला जसा पेपर 1 असतो त्यामध्ये 100 गुण आणि 200 मार्क आहेत. त्यामध्ये आपल्याला पॉईंट नंबर 4चा जो सब्जेक्ट आहे तो आपला पॉलिटी हा सब्जेक्ट आहे. आणि या पॉलिटीच्या माध्यमातून आपण काय कव्हर करणार आहोत, 15 प्रश्न, ज्यामधनं तुम्हाला 30 मार्क्स मिळणार आहेत. आणि हे आपलं काम या विषयातून जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी आपण एकदम स्ट्रॅटर्जिकली या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण या सब्जेक्टकडे पाहणार आहोत. जसं फॉर एक्झाम्पल ही जी बॅच आहे, ज्या बॅचबद्दल तुम्ही आत्तापर्यंत ऐकत आलेले आहात, ज्या बॅचला आपण नाव दिलेलं आहे ध्येय 2026 राज्यसेवा पूर्व परीक्षा, ही पूर्णपणे पूर्व परीक्षा आधारित बॅच असणार आहे. या बॅचमध्ये सगळ्यात पहिले महत्त्वाचं की कुठलाही विषय असो तो फुल डेप्थ असेल, आयोगाच्या धर्तीवर आधारित असेल आणि व्यवस्थित प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल या पद्धतीनं शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग त्यामध्ये आपण जर बघितलं, ध्येय बॅचमध्ये राज्य व्यवस्था किंवा राज्यशास्त्र हा विषय शिकवत असताना सगळ्यात पहिले आहे STQ पॅटर्न. सर्वात महत्त्वाचं आहे की प्रिलिमिनरी ही तुम्हाला माहिती आहे की MCQ बेस आहे. MCQ बेस आहे आणि तुम्हाला माहिती असल्यामुळे आपल्याला यस म्हणजे काय आहे तर यातलं माहिती असणं गरजेचं आहे. यस म्हणजे काय, तुम्हाला सिलेबसवरती फोकस करायचं आहे. दुसरं काय आहे, सिलेबसमध्ये समजा सिलेबस जर बघितलं आपण तर सिलेबस आपला काय आहे, पॉलिटी आहे. आता सिलेबस नंतर आपल्याला दुसरं फोकस कशावरती करायचं आहे, टी या पॅटर्नवरती. टी म्हणजे काय आहे तर कुठलाही सिलेबसमध्ये टॉपिक असेल, मग तो टॉपिक कुठला असेल, जसं फॉर एक्झाम्पल पॉलिटीच्या बाबतीमध्ये आपण प्रिएम्बल हा टॉपिक घेऊ. आता प्रिएम्बल हा टॉपिक घेतला म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपण सिलेबस कव्हर केला, प्रिएम्बल हा टॉपिक कव्हर केला आणि टॉपिक नंतर क्यू याचा अर्थ काय आहे तर क्वेश्चन्स. म्हणजे काय की आयोगाने आतापर्यंत या टॉपिकवरती कोणकोणत्या पद्धतीनं क्वेश्चन्स विचारले आहेत आणि त्याच्यानंतरही पुढे एक स्टेज आपण कव्हर करणार आहोत की विद्यार्थ्यांना या संदर्भात हस्तलिखित नोट सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत, प्रश्न सुद्धा तुम्हाला कळणार आहेत आणि तुमचं रिव्हिजन असेल आणि तुमच्या टेस्ट सिरीज असेल या माध्यमातून या पॅटर्नवर आधारित तुमच्या सब्जेक्ट्सला काय येणार आहे, परिपूर्णता येणार आहे. मग पुढे लिहिलेलं आहे संपूर्ण हस्तलिखित नोट्स असतील आणि नोट्समध्ये कधी कधी चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्न येऊ शकतात. एखादं जसं स्वामित्व योजनेवरती एकदा प्रिलिमिनरीला पंचायत राज सेक्शन खाली प्रश्न आला होता, त्या पद्धतीने प्रश्न येऊ शकतात. म्हणजे त्या टचसह आपण काय कव्हर करणार आहोत, चालू घडामोडी कव्हर तिथे करणार आहोत ज्या ज्या पॉलिटीच्या अँगलनी महत्त्वाच्या आहेत. आता इथे आणखी दुसरी एक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक घटकाची मुद्देसूद मांडणी. आता मुद्देसूद मांडणी म्हणजे काय असतं की जनरली प्रत्येक विद्यार्थी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी इथे ऍडमिशन घेणार आहेत आणि प्रत्येक हे व्यक्ती टार्गेट ठेवून आहेत की मला हा शेवटचा चान्स आहे 2026चा आणि तो चान्स म्हणजे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि त्या चान्समध्ये मला एनीहाऊ 125+ राहायचं आहे, जेणेकरून माझं नाव प्रिलिमिनरीच्या नंतर कळेल की मी मेन्सला आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला एकदम सोप्या भाषेमध्ये म्हणजे डेली लाईफची उदाहरणाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या थीमच्या माध्यमातून असेल, एकदम प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल या भाषेमध्ये आपण शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढे दुसरं महत्त्वाचं काय, सरळ भाषा. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळे मार्केटमध्ये बुक असतील, जसं लक्ष्मीकांत असेल किंवा इतर कुठले लेखकांचे बुक असतील, त्या बुकमध्ये क्लिष्ट भाषेचा वापर असल्यामुळे कदाचित काही विद्यार्थ्यांना समजण्यामध्ये खूप मोठा अडथळा निर्माण होतो. तो अडथळा दूर करण्याचा आम्ही प्रयत्न इथे करणार आहोत. आता कलरफुल पीपीटी वगैरे, त्यामुळे काय होणार आहे, थीममुळे, कलरफुल पीपीटीमुळे तुमचं विजनरी पॉवर किंवा तुमची अंडरस्टँडिंगची पॉवर किंवा कपॅसिटी हे वाढणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. दुसरं महत्त्वाचं काय, MCQ ओरिएंटेड पद्धतीने, कारण आपल्याला माहिती आहे प्रिलिमिनरी इट्स ऑल अबाउट MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत आणि त्यावर पूर्ण फोकस असून प्रत्येक, जसं की फॉर एक्झाम्पल प्रिलिमिनरीला काय महत्त्वाचे आहेत, पॉलिटीमध्ये कीवर्ड्स महत्त्वाचे आहेत. हे कीवर्ड्स आपण कव्हर करण्याचा प्रयत्न आहोत. कीवर्ड्स नंतर दुसरं महत्त्वाचं काय आहे, वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत म्हणजे संकल्पना म्हणतो आणि कुठे कुठे ट्रिकी माइंडसेटनी थोडंसं का होईना आपण कुठेतरी
पाठांतर करण्याचा सुद्धा विषय आहे. या सर्व गोष्टींवरती फोकस करण्याचा आपण प्रिलिमिनरीच्या ओरिएंटेड प्रयत्न करणार आहोत. उरतो प्रश्न विद्यार्थी मित्रांनो की सर तुमच्याकडे पॉलिटी आहे, तर मग तुम्ही पॉलिटीमध्ये काय शिकवणार आहात आणि कसं शिकवणार आहात? बघा, जनरली पॉलिटीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की पॉलिटी हा एकदम सोपा सब्जेक्ट आहे असं बऱ्याच जणांचं मत आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, बऱ्याच जणांना माहिती आहे की सिलेबस जो आहे पॉलिटीचा, तुम्ही बघितला असेल किंवा बघितलं नसेल तरी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून हे कन्सिडर करू शकता की हा जो सिलेबस आहे आणि या सिलेबससाठी जे टायटल्स आहेत, काय आहेत? टायटल आहेत, ते टायटल खूप कमी आहेत. कमी म्हणजे काय? 1-2 बुकमध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता? प्रिलिमिनरीचं सर्व सिलेबस कव्हरेज करू शकता. बरोबर आहे. तिसरा महत्त्वाचा पॉईंट काय आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की हा अतिशय, म्हणजे वाटतं म्हणण्यापेक्षा आहे, सोपा तर आहेच आहे, पण इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग का आहे? तर त्याचं रिझन आहे आवडीचा विषय असण्याचं की पॉलिटिक्स आहे आणि आपल्या आजूबाजूला घटना घडामोडी पॉलिटिक्स ओरिएंटेड दररोज घडत असतात. जसं आपण एखाद्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव चर्चेमध्ये ऐकतो किंवा एखाद्या सीएमचं नाव ऐकतो, कधी कधी संसदेचं ऐकतो, कधी कधी सुप्रीम कोर्टचं ऐकतो. त्यामुळे हे डेली लाईफमध्ये आपल्या कुठे ना कुठे आजूबाजूला घडणाऱ्या घटना घडामोडी आहेत आणि त्यामुळे आपल्याला तो सब्जेक्ट इंटरेस्टेड म्हणजेच काय होतो? आवडीचा वाटायला लागतो. आवडीचा जसा वाटायला लागला त्या पद्धतीनं आपण जर अभ्यास केला तर त्या अभ्यासाचा कुठे ना कुठे तुम्हाला संदर्भ सापडतो आणि संदर्भ सापडल्यामुळं त्या संदर्भामुळे आपल्याला त्याची आणखी इंटरेस्ट वाढत चालतो. म्हणून या सब्जेक्टचं तिसरं एक महत्त्व आहे. आता चौथी जर गोष्ट बघितली तर या सब्जेक्टमध्ये जे काही आत्तापर्यंतचं ॲनालिसिस आहे, म्हणजे याचा अर्थ प्रिलियम जे काही की PYQ आहेत, PYQ म्हणजे काय? प्रिलिम इयरचे क्वेश्चन्स आहेत, त्यावरनं असा एक आयोगाचा ट्रेंड आहे की जनरली पर्टिक्युलर काही टॉपिक्स असे आहेत त्यावरती फिक्स प्रश्न येतच असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना या सब्जेक्टमध्ये शिकवण्यासाठी टॉपिक प्रॉपर मिळतात. शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना कुठे फोकस करायचं याची सुद्धा इन्फॉर्मेशन परफेक्ट मिळते. त्यामुळे 2 गोष्टी इथे साध्य होतात. एक तर मार्क ओरिएंटेड किंवा मार्क आधारित आपल्याला काय करता येतो? अभ्यास करता येऊ शकतो. क्लिअर आहे? आता पुढे गेल्याच्या नंतर आणखी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सर तुम्ही सिलेबस कव्हर करणार आहात तर कसं करणार आहात? तर त्यामध्ये एक लक्षात ठेवा की पॉलिटी हा सब्जेक्ट 3-4 पार्टमध्ये डिवाइड करणं गरजेचं आहे. जसं आपण बघितलं की आपल्याला पॉलिटी कव्हर करायचं आहे, तर पॉलिटी म्हणजे कधी कधी तुम्ही कॉन्स्टिट्यूशन हा शब्द ऐकला असतो, कधी कधी पॉलिटिकल सिस्टम हा शब्द ऐकला जातो, पण यामध्ये जर आपण बघितलं तर पॉलिटीचे मेन महत्त्वाचे 3-4 पार्ट आहेत. जसं की बघितलं की पॉलिटीचं इनिशियल म्हणजे काय? सुरुवात महत्त्वाचे काही घटक आहेत जे खूप महत्त्वाचे आहेत, त्यामध्ये जनरली प्रश्न येतो आणि त्या टॉपिकला आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं फॉर एक्झाम्पल आपण बघितलं फंडामेंटल राईट्स आहे, त्यावरती खूप सारे प्रश्न येत असतात. बरोबर आहे. जसं आपण बघितलं फंडामेंटल राईट हे भाग 3 मध्ये आर्टिकल नंबर किती आहे, आपण त्या गोष्टींनी अप्रोच ठेवला तर आपल्याला माहिती आहे की या पद्धतीने यांची फंडामेंटल राईटची मांडणी आहे. त्यानंतर दुसरा टॉपिक बघितला आपण तर DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये यावर सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न येतात. मग असं करत करत आपल्याला इनिशियल इम्पॉर्टंट पार्ट बघितलं तर हे 2 आणि कधी कधी आपल्याला हाही प्रश्न सापडतो की कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली किंवा आपण त्यालाच म्हणतो संविधान सभा यावरती सुद्धा प्रश्न असतात. आणि पुढे बघितलं तर हिस्टोरिकल किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा हिस्टोरिकल बॅकग्राऊंड यावरती प्रश्न असतात. म्हणजे असं टप्प्याटप्प्याने हे बघितलं तर इनिशियल इम्पॉर्टंट काही टॉपिक आहेत जे प्रिलिमिनरीला फोकस करणं अपेक्षित असतं. मग आपण त्यानंतर बघितलं तर जर आपण गव्हर्नमेंटच्या फॉर्ममध्ये जर विचार करत असो किंवा आपण सेक्शन 2 मध्ये जर विचार केला तर जसं भाग 5 असेल, 6 असेल, बरोबर आहे, भाग 8 आहे, यामध्ये जास्त फोकस असतं. भाग 5 हा जो आहे किंवा पार्ट आपण म्हणतो तो केंद्रीय शासन किंवा आपण म्हणूयात की शासन यावरती फोकस करत असतो आणि त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्याला बघणं अपेक्षित असतं. जसं या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बरोबरच भाग 6 मध्ये आपण काय बघत असतो? भाग 6 मध्ये स्टेट गव्हर्नमेंट किंवा राज्य सरकार. बरोबर. मग यामध्ये आपल्याला वेगवेगळे टॉपिक्स डीपमध्ये कव्हर करायचे असतात. जसं की सेंट्रल शासन म्हणजे काय काय असतं, मग त्यामध्ये केंद्र शासनामध्ये आपल्याला वेगवेगळे एक्झिक्युटिव्ह बॉडी बघावं लागतं किंवा कार्यकारी मंडळ बघावं लागतं, त्यानंतर कायदे मंडळ बघावं लागतं, त्यानंतर न्याय मंडळ आहे, कॅग आहे, या सर्व गोष्टी आपल्याला स्टेप बाय स्टेप कव्हर करायच्या आहेत. जसं आपण भाग 8 मध्ये बघितलं तर युनियन टेरिटरीज बद्दल तुम्हाला सापडतं किंवा केंद्रशासित प्रदेशाबद्दल. या पद्धतीनं काही असे आहेत जे भाग आपल्याला कव्हर करायचे आहेत. मग इकडे जर केंद्र सरकार आहे, राज्य शासन आहे, तर या दोघांमध्ये कव्हर करणारा बॅलन्स
इन्फ्लुएन्स करणारा इंटरस्टेट रिलेशन किंवा आंतरराज्य संबंधासाठी पॉलिटीमध्ये भाग 11 आहे, तुमच्याकडे भाग 12 आहे, भाग 13 आहे. या पद्धतीने हे भाग आपण याच पद्धतीने कव्हर करणार आहोत. मग यामध्ये पुढे गेल्याच्या नंतर या भाग 11, 12, 13 मध्ये केंद्र आणि राज्य शासनाचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यावरतीच वेगवेगळ्या कमिट्या समित्या स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे. मग आणखी एक टॉपिक बनतो तुमच्याकडे, जसं बऱ्याच वेळेस बोललं जातं की सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, तसंच आपल्याकडे काय आहे, भाग 9 आणि 9A मध्ये लोकल बॉडीज आहेत किंवा लोकल गव्हर्नमेंट सुद्धा आहे, त्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. मग त्या पद्धतीने आपण तेही कव्हर करण्याचा प्रयत्न करणार. त्यासोबतच पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला आणखी 2-3 गोष्टी बघणं गरजेचं आहे. जसं की एमर्जन्सी नावाची एक प्रोव्हिजन आहे, एमर्जन्सी किंवा आपत्कालीन परिस्थिती, ज्याला आपण भाग 18 मध्ये महत्त्व दिलेलं आहे. मग त्याबरोबरच आपल्याला भाग 20 मध्ये काय आहे, घटना दुरुस्ती किंवा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, हाही चॅप्टर आहे, हे सुद्धा आपल्याला कव्हर करायचं आहे. अशा पद्धतीने एकंदरीत शॉर्ट बट स्वीटमध्ये प्रिलिमिनरीला हवं तेवढंच देणं अपेक्षित असतं आणि तेवढंच प्रॉपर कीवर्डच्या माध्यमातून अभ्यास करणं अपेक्षित असतं आणि याच ध्येय बॅचच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना हवं तेच देण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांचं कुठलंही डायव्हर्जन किंवा मिसअंडरस्टँडिंग किंवा अप्रोच बिघडायला नको, याची काळजी घेण्याचं काम आमच्या सर्व टीमने एकंदरीतच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्ही ही बॅच जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला डे बाय डे प्रत्येक गोष्ट कळायला सुरुवात होईल. त्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना मी हीच विनंती करेल की तुम्ही आणखी 1-2 डेमो लेक्चर्स बघितल्याच्या नंतर तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँडिंग, अप्रोच आणि अप्रोच बिल्डिंग बॅच कशी आहे हे सुद्धा कळायला नक्कीच मदत होईल. थँक्यू सो मच. विद्यार्थी मित्रो, मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की इतिहास म्हणजे काय, तर बहुतेक मुलं मला उत्तर असं देतात की सर इतिहास म्हणजे फक्त फॅक्ट्स, त्यात कुणाचं तरी नाव असेल, कुठली तरी जागा असेल, है ना, म्हणजे कुठले तरी स्थळ असेल किंवा कुठली तरी डेट असेल, काळ असेल. तर विद्यार्थी मित्रो, इतिहास म्हणजे काय फक्त हे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन नाहीये. आता जर तुम्ही फक्त फॅक्ट्सकडे बघणार आहे तर तो एक बोरिंग अनइंटरेस्टेड सब्जेक्ट आहे. इतिहास म्हणजे आपला भूतकाळ आहे. त्या भूतकाळाचा आजच्या वर्तमानाशी काहीतरी घेणं देणं आहे. आजचा जो आपला वर्तमान आहे तो त्या भूतकाळाच्या आधारावरच बनलेला आहे. सो देयर इज अ कॉज अँड इफेक्ट, म्हणजे कारण आणि त्याचे परिणाम आहेत. या इतिहासामध्ये आपण आपला समाज कसा होता, अर्थव्यवस्था कशी होती, राजकारण कसं होतं, है ना, अशा वेगवेगळ्या अँगलने याला बघतो, समजतो आणि मग ठरवतो की आपला आज कसा निर्माण झालेला आहे, है ना. इतिहास समजण्याच्या 2 वेगळ्या पद्धती आहेत. जर तुम्हाला यांच्यातलं अंतर कळून आलंय तर तुमचे इतिहासाचे मार्क वाढतात, तुमचा स्कोर वाढतो, तुमचं सिलेक्शन निघतंय. नमस्कार विद्यार्थी मित्रो, माझं नाव दिनेश नंदुरबारे. ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये मी MPSC राज्यसेवा ह्या परीक्षेसाठी इतिहास हा विषय शिकवतो. विद्यार्थी मित्रो, इतिहास या विषयामध्ये वेगवेगळे अंग आहेत, सब टॉपिक्स आहेत, है ना. त्याच्यात एन्शियंट, मेडिवल, मॉडर्न, पोस्ट इंडिपेंडन्स, है ना, महाराष्ट्र इतिहास, असे वेगवेगळे त्याच्यामध्ये काय आहेत, कन्सेप्ट येतात, सब टॉपिक्स येतात. मी ह्या ठिकाणीला तुम्हाला एन्शियंट आणि मेडिवल हिस्ट्री म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत हा विषय शिकवणार आहे. मागच्या 10 वर्षामध्ये MPSC म्हणजे राज्यसेवा परीक्षेमध्ये इतिहास या विषयावर प्रश्न कसे विचारतात, त्यांची डेप्थ कशी असते, त्यांचे पॅटर्न कसे असतात आणि त्या हिशोबाने विद्यार्थ्यांना काय वाचणं अपेक्षित आहे, काय वाचणं टाळावं, या संपूर्ण गोष्टींचं आकलन माझ्याकडे आहे. आणि त्याच आधारावर ज्ञानज्योती एज्युकेशन घेऊन येत आहे तुमच्यासाठी ध्येय बॅच. तर विद्यार्थी मित्रो, जर इतिहास हा विषय कळला आपल्याला तर त्याची मार्क सुद्धा आपण कन्फर्म करू शकतो. इतिहासाची एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. इतिहास म्हणजे हा एक स्टॅटिक विषय. स्टॅटिक म्हणजे काय की ज्याच्यामध्ये जास्त बदल होत नाहीत, तो निरंतर नाही बदलत. म्हणजे जर तुम्ही इतिहास हा विषय स्टडी करायचा आणि 10 वर्ष अगोदर जर एखाद पुस्तक वाचलं तर तुमचं नुकसान नाही होणार आहे, कारण की तो बदलत नाही, सतत बदलत नसतो. हा, त्याच्यात एखाद दुसरी करंट अफेअरची ॲडिशन होऊ शकते, पण तो सतत बदलत नसतो, अजिबात नाही, है ना. त्याच्यामुळं जर इतिहासात काय वाचावं हे लक्षात येऊन गेलं ना तर आपले इतिहासाचे मार्क कन्फर्म होतात, तो स्कोरिंग सब्जेक्ट होऊन जातो, है ना. जर आपण बघितलं MPSC मध्ये जी प्रिलिम्स एक्झाम असते, प्रिलिम्समध्ये 100 MCQs विचारतात, करेक्ट. या 100 MCQs पैकी जर आपण बघितलं तर सुमारे 15 प्रश्न हे फक्त इतिहास या विषयावर विचारतात, ज्यामध्ये एन्शियंट हिस्ट्री, मेडिवल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री, पोस्ट इंडिपेंडन्स, करेक्ट. त्याच्यानंतर महाराष्ट्र इतिहास, असे 5 वेगवेगळे भाग निघू शकतात, है ना. जर यातला आपण प्राचीन आणि मध्ययुगीन, एन्शियंट आणि मेडिवल याचं वेटेज बघितलं तर याचं वेटेज साधारण 25 ते 30% पर्यंत सापडून येतं आपल्याला.
म्हणजे दरवर्षीला 4-5 प्रश्न ॲव्हरेज. बरं, MPSCने कधीही नोटिफिकेशन पब्लिश करून इतक्याच मात्रामध्ये प्रश्न विचारणारे असं कुठल्याही विषयाला सांगितलेलं नाहीये, अजिबात नाही. मग हे मी कसं सांगतोय, हे PYQ अनालिसिसच्या आधारावर आपण बोलतोय त्या ठिकाणीला. ठीक आहे. तर मग PYQ अनालिसिस जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की 25 ते 30% हिस्सा हा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासासाठी असतोय त्या ठिकाणी. म्हणजे साधारण एवढे प्रश्न सापडत आहेत. कुठल्या वर्षाला 2 प्रश्न अधिक, कुठल्या वर्षाला 2 प्रश्न कमी, असं पण होऊ शकतंय. काही त्याच्यामध्ये नाविन्यता नाहीये. पण साधारण ॲव्हरेज, ऑन अन ॲव्हरेज अंदाजे आपल्याला 25-30% प्रश्न याच्यावर विचारतात. बरं, एन्शियंट हिस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं तर सिलेबस खूप मोठा आहे है ना. मेडिवल हिस्ट्रीमध्ये बघितलं तर सिलेबस पण खूप मोठा आहे है ना. यू कॅन हॅव अ स्क्रीनशॉट. करेक्ट. पण ह्या पूर्ण सिलेबस पैकी काही टॉपिक असे आहेत की जे MPSC साठी आपण म्हणतो की हॉटस्पॉट आहेत. म्हणजे MPSC त्याच्यातनं जास्तीत जास्त प्रश्न विचारते. उदाहरणार्थ हडप्पा संस्कृती, ज्याला सिंधू संस्कृती पण म्हणतात, वैदिक काळ झालं, मौर्य साम्राज्य झालं, गुप्त साम्राज्य, जैनिझम आणि बुद्धिझम झालंय, हे एन्शियंट हिस्ट्रीमध्ये. मेडिवल हिस्ट्रीत बघितलं तर दिल्ली सल्तनत, विजयनगर साम्राज्य, मुघल साम्राज्य, बहामनी सल्तनत है ना, मराठा साम्राज्य, ह्या महत्वाचे टॉपिक्स निघून येतात. ह्या टॉपिक्सवर सातत्याने प्रश्न विचारताना दिसतंय आपल्याला. MPSC राज्यसेवा सातत्याने याच्यावर प्रश्न विचारत असते आपल्याला. एन्शियंट आणि मेडिवल बद्दलच बोलतोय है ना. म्हणजे हे कोर टॉपिक निघतात. जर आपण अभ्यासाची सुरुवात करतोय तर, आणि जर आपल्या डोळ्यासमोर कोर टॉपिक असले तर आपल्याला लक्षात येते की आपल्याला कुठल्या टॉपिकला किती वेटेज द्यायचंय, त्याला कसं वाचायचंय, त्याला किती वाचायचंय, जेणेकरून आपले जास्तीत जास्त मार्क कसे कन्फर्म करता येतील. ते एक स्ट्रॅटेजी आहे ना. हे काही शाळेसारखं नाहीये, कॉलेजसारखं नाहीये की जिथं पुस्तक उघडलं आणि वाचन सुरू केलं आपण. नाही, इथं आपल्याला लिमिटेड वेळामध्ये मॅक्सिमम आउटपुट काढायचंय है ना. इफिशियन्सी वाढवायची आहे आपल्याला. मग कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पादन काढायचं असेल तर आपल्याला हॉट टॉपिक्स काय यांच्यावर फोकस करावं लागते. ठीक आहे. त्याच्यामुळं जर 100 पैकी 15 प्रश्न म्हणजे ऑलमोस्ट 15% वेटेज जर हिस्ट्रीला आहे तर त्याच्यातला 25 ते 30% वेटेज कोणाला सापडतं आपल्याला, प्राचीन आणि मध्ययुगीनला सापडत असते त्या ठिकाणीला. ओके, ह्या गोष्टीकडे प्रत्येकाने लक्ष देणं गरजेचं आहे. हा सिलेबस आहे. MPSC मध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासामध्ये जवळपास आपल्याला इतके टॉपिक शिकायचे आहेत. त्याच्यामध्ये प्राचीन इतिहासात आपण प्रागौती इतिहास म्हणजे स्टोन एज, सिंधू संस्कृती, वैदिक काळ है ना, जैनिझम, बुद्धिझम, महाजनपदे, मौर्य साम्राज्य, उत्तर मौर्य साम्राज्य, गुप्त आणि उत्तर गुप्त साम्राज्य आणि भारताची संस्कृती, प्राचीन भारताची संस्कृती, हे सगळे मुद्दे शिकत असतो हे ना. तसाच मध्ययुगीन इतिहासामध्ये प्रारंभिकचा मध्ययुगीन भारत म्हणजे जोपर्यंत इस्लामिक इन्व्हेजन होत नाही तोपर्यंतचा, त्याच्यानंतर मग दिल्ली सल्तनत है ना, विजयनगर आणि बहामनी साम्राज्य, मुघल साम्राज्य, मराठा साम्राज्य, मध्ययुगामधला समाज आणि त्याची अर्थव्यवस्था कशी होती, भक्ती आणि सुफी चळवळ काय होती मध्ययुगामध्ये, आणि मध्ययुगामध्ये कला आणि संस्कृती काय होती, हे पण टॉपिक आपण त्याच्यामध्ये शिकत असतो है ना. तर हे सगळे टॉपिक मिळून तुमचा एन्शियंट आणि मेडिवल हिस्ट्री म्हणजे पूर्ण पण इतिहास नाहीये, एन्शियंट आणि मेडिवल हिस्ट्रीचा सिलेबस त्या ठिकाणीला तयार होत असतो. ठीक आहे. हाच सिलेबस आपल्याला पूर्ण करायचा असतो. पण ह्या सिलेबसवर आयोग काय विचारतंय आणि विद्यार्थी काय करतोय याच्यामध्ये विसंगती म्हणजे भेद दिसतो आपल्याला. आयोगाला काय अपेक्षा आहे, आयोगाला अपेक्षा आहे की प्रश्न जास्तीत जास्त हे मुलांनी कॉन्सेप्च्युअल लेवलवर जाऊन वाचले पाहिजेत, कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असले पाहिजे. म्हणजे इतिहासामध्ये कुठली घटना का घडते, त्याचे परिणाम काय झाले, 2 घटना कशा एक दुसऱ्यांशी जुळलेल्या आहेत है ना, ह्या गोष्टींचा सखोल अभ्यास अपेक्षित असतो. नाही करत विद्यार्थी त्या ठिकाणीला, म्हणून तफावत दिसते दोघांमध्ये है ना. विद्यार्थी इतिहास कथा म्हणून वाचतात, वरवर वाचून घेतात, 2-4 फॅक्ट्स रट्टा मारतात आणि अंदाजाने उत्तर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. एखाद दुसरा टुक्का लागला तर लागला, पण दॅट्स नॉट द वे टू लर्न हिस्ट्री. तो मार्गच नाहीये इतिहास स्टडी करण्याचा. आणि म्हणून मग मुलांना इतिहास प्रॉब्लेमॅटिक होऊन जातो. त्यांना भास निर्माण होतो की वाचून तर झालंय पण उत्तर सॉल्व्ह नाही होते. नाही, त्यांनी कथा वाचलेल्या आहेत आणि कथा आधारित प्रश्न नसतात आपल्याकडे है ना. तुम्हाला स्टोरी फॅक्ट्स एकत्र करून एक ॲनालिसिस करावं लागते, ती अपेक्षा आहे त्यांची. करेक्ट. महाराष्ट्र स्पेसिफिक फोकस असला पाहिजे स्टडी करत असताना, की जर तुम्ही नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट वाचताय जी राष्ट्रीय स्तरावर झाली होती है ना, असहकार आंदोलन, त्या असहकार आंदोलनात महाराष्ट्राचा काय रोल होता, महाराष्ट्रामध्ये काय चळवळी चालू होत्या, महाराष्ट्राचा कुठला नेता काय बोलत होता, काय करत होता, महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद काय उमडले, महाराष्ट्राचा फोकस अभ्यासाचा असला पाहिजे
है ना, जरी आपण भारतासाठी ती चळवळ स्टडी करतोय. हे एमपीएससीचं त्या ठिकाणीला काय अपेक्षा आहे विद्यार्थ्याकडनं, जी विद्यार्थी वाचन करत असताना पूर्ण करत नाहीत. त्यामुळं गडबड होते विद्यार्थ्यांची. करेक्ट. मग आयोगाची अपेक्षा काय विद्यार्थी करतात का याच्यातला भेद समजून आपण ध्येय बॅच डिझाईन केलेली आहे. या ध्येय बॅचमध्ये आपला उद्देश असा आहे की कमीत कमी वेळेत कमीत कमी एफर्टमध्ये मॅक्सिमम आउटपुट कसं काढायचं. ध्येय बॅचमध्ये जे इतिहासाचं मॉड्यूल असेल त्या मॉड्यूलमध्ये ह्या गोष्टीची मी विशेष काळजी घेईल की त्यामध्ये PYQ बेसिसवर आपले प्रश्न कसे सॉल्व्ह होतील, आपला सिलेबस कसा कंप्लीट करू शकतो याच्यावर आपलं फोकस असेल. प्रत्येक टॉपिकचा कन्सेप्ट काय असेल तो समजून घेणं, त्याचे कॉज ॲनालिसिस करणे, कॉज अँड बेनिफिटचे ॲनालिसिस करणे, वेगवेगळ्या इव्हेंट्सला जोडून इतिहास शिकणे, ह्या गोष्टींवर आपला जास्तीत जास्त फोकस असेल. आणि अशा पद्धतीनं आपण संपूर्ण सिलेबस कंप्लीट करण्याचं काम करेल. म्हणून म्हटलंय की संकल्पना आधारित आपण शिक्षण घेणार आहे. त्या ठिकाणीला सिलेबस कंप्लीट करणार, पाठांतर आधारित नाही. PYQ आधारित आपण विचार डेव्हलप करणार आहे इतिहासाबद्दलची, की एखाद्या टॉपिकवर PYQ कसे येत आहेत, मग आपला अभ्यास त्या हिशोबाने आहे की नाही ते आपण ह्या ठिकाणीला इन्शॉर करणार आहे. आणि विशेष भर महाराष्ट्रावर ठेवणार आहे. आता मी एन्शियंट आणि मेडिवल हा विषय शिकवत असल्यामुळे महाराष्ट्र ह्यावर मी फोकस नाही करणार. हा एन्शियंट आणि मेडिवलमध्ये महाराष्ट्र स्पेसिफिक काय असेल आपण त्याच्यावर फोकस करू त्या ठिकाणीला. ओके. अशा पद्धतीने ध्येय बॅचमध्ये आपण एन्शियंट आणि मेडिवल म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास याचा संपूर्ण अभ्यास पूर्ण करून घेऊ. नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी जर तुम्हाला प्रश्न विचारला इकॉनॉमिक्स म्हणजे काय, तर बऱ्यापैकी विद्यार्थी म्हणतील सर आकडेमोड म्हणजे इकॉनॉमिक्स. आकडेमोड म्हणजे फॅक्ट्स, नंबर्स, है ना, फॅक्ट्स, व्याख्या, ह्याच इकॉनॉमिक्स म्हणजे. नाही, इकॉनॉमिक्स एक पूर्णपणे लॉजिकल विषय, असं लॉजिक जे आपण रोजच्या जीवनामध्ये अप्लाय करत असतो. प्रॉब्लेम अशी आहे ना की आपल्याला कोणी सांगितलंच नाही की आपण रोज इकॉनॉमिक्स कसं अप्लाय करतो. जे डिफिकल्ट कन्सेप्ट, डिफिकल्ट डेफिनेशन रट्टा मारून समजण्याचा प्रयत्न करतात ते ही गोष्ट समजूनच घेत नाही की त्या डिफिकल्ट डेफिनेशनचं प्रॅक्टिकल एक्सप्लेनेशन आपण रोज करत असतो, रोज डेली बेसिसवर. अवघं तुम्ही जर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह करतायत, 2-4 वस्तू विकत घेतायत, त्या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्ही संपूर्ण इकॉनॉमिक्स लॉजिकली वापरत असतात विदाउट बिंग कॉन्शियस, म्हणजे न जाणते पद्धतीने तुम्ही वापरत असतात, है ना. हीच सर्वात मोठी चूक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रो, माझं नाव दिनेश नंदुरबारे. ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये मी इकॉनॉमिक्स हा विषय शिकवत असतो. तर विद्यार्थी मित्रो, इकॉनॉमिक्स जसं मी तुम्हाला सांगितलं पूर्णपणे लॉजिकल विषय, पूर्णपणे. यस ऑफकोर्स त्याच्यात चॅलेंजेस पण आहे की त्याच्यामध्ये खूप सारे डेटा असतात आणि हा डेटा सतत बदलत असतो दरवर्षीला. म्हणून इकॉनॉमिक्स इतिहासासारखा स्टॅटिक नाही आहे, तो डायनॅमिक आहे, म्हणजे निरंतर बदलणारा आहे तो. त्यामुळे इकॉनॉमिक्स शिकत असताना आपल्याला एक बाजू करंट अफेअरची पण सांभाळून ठेवावी लागते त्याच्यावर. म्हणजे एक डोळा इकॉनॉमिक्सच्या कोर फिलॉसॉफीवर, फंडामेंटल्सवर असतील तर दुसरा डोळा आपल्याला करंट अफेअरवर पण ठेवावा लागतो त्या ठिकाणीला. हे त्याचं चॅलेंज आहे, पण ही प्रॉब्लेम नाही आहे. राईट. हे चॅलेंज एका योग्य पद्धतीनं आपण व्यवस्थित सॉल्व्ह पण करू शकतोय. का? कारण की या चॅलेंजच्या मागे आहे कॉमन लॉजिक, असं लॉजिक की जे कधीही बदलत नाही. आकडे बदलतील ते लॉजिक नाही बदलत, तो थेरम नाही बदलत. करेक्ट. त्याच्यामुळं जर इकॉनॉमिक्सला त्या लॉजिकच्या पद्धतीनं लर्न केलं, डेली बेसिसवर आपण ते लॉजिक कुठं यूज करतो हे समजून घेतलं ना, तर इकॉनॉमिक्स सारखा इंटरेस्टिंग विषय दुसरा कुठलाही नाही आहे. तुम्ही इकॉनॉमिक्स समजलात म्हणजे तुमचं सगळ्या विषयांमधलं ज्ञान बऱ्यापैकी तुमचं हातात येतं आहे. तुम्हाला इतिहास समजणं सोपं होते, तुम्हाला जॉग्रफी समजणं सोपं होते, तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन, इंडियन पॉलिटी सारखे विषय समजणं सोपं होऊन जातात. तर इकॉनॉमिक्स असा विषय आहे की जो आपल्याला लोकांची मेंटॅलिटी समजून देत असतो सोशल सायन्समध्ये, है ना. मग या इकॉनॉमिक्सला समजूनच जर आपण अभ्यास केला तर आपले जास्तीत जास्त मार्क कन्फर्म होतात. आता इकॉनॉमिक्सच्या सिलेबसमध्ये इतके मुद्दे येत आहेत, ठीक आहे. जर आपण PYQ अनालिसिस केलं तर या मुद्द्यांचे आपण रँकिंग पण लावू शकतो की कुठला मुद्दा अति महत्वाचा आहे, कुठला कमी महत्वाचा आहे. पण हे सगळे मुद्दे आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये लर्न करायचे. दिस इज युअर सिलेबस, यू कॅन हॅव अ स्क्रीनशॉट. तुम्ही याची एक स्क्रीनशॉट काढू शकता. ओके. तर मग याच्यामध्ये आपल्याला दिसेल आर्थिक वाढ आणि क्षेत्रीय रचना हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न, विकास, है ना, गरिबी, बेरोजगारी. करेक्ट. आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना, आर्थिक सुधारणा, त्याच्यात LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन हे 3 शब्द आहेत, है ना. सार्वजनिक वित्त ज्याला पब्लिक फायनान्स, त्याच्यामध्ये टॅक्सेशन पण येईल. पैसा, बँकिंग, RBI म्हणजे मनी बँकिंग, फायनान्स. करेक्ट.
शेती, कृषी, अर्थशास्त्र, ॲग्रिकल्चरमध्ये आपण बघतो उद्योग, पायाभूत सुविधा, सेवा क्षेत्र, है ना, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय संघटना जसं WTO, IMF, वर्ल्ड बँक सारख्या संस्था, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. करेक्ट, कारण की आपण MPSC साठी प्रिपरेशन करतो आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जर आपण मिस केली तर आपण MPSCचा फोकसच मिस करतो. लोकसंख्या, मान्यता, विकास निर्देशांक, है ना, मानव विकास निर्देशांक, समावेशन म्हणजे इन्क्लुजन ज्याला म्हणतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल SDGs, शाश्वत विकास, है ना, सरकारी योजना, अनदर इम्पॉर्टंट टॉपिक. करेक्ट. सो सिलेबसमध्ये आपल्याला इतक्या सगळ्या टॉपिक्सवर चर्चा करायची, इकडे सगळे टॉपिक शिकायचे असतात. आपण जर PYQ अनालिसिस केलं तर आपण या टॉपिक्सची रँकिंग पण लावू शकतोय की कुठला हायली रेटेड आहे, कुठला लेस रेटेड आहे. प्रत्येकावर प्रश्न विचारलेले आहेत, पण त्याच्यातले काही प्रश्न, काही टॉपिक हे रिपीटेडली विचारले गेलेले आहेत. त्याच्या हिशोबाने आपण हाय रेट, लो रेट असं करू शकतोय त्या ठिकाणीला. ओके, जसं आपण जर याच्यात बघितलं तर याच्यामध्ये बेरोजगारी, गरिबी, रोजगार, है ना, आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना, LPG रिफॉर्म्स म्हणजे आर्थिक सुधारणा, यांना मी हाय रेटेड म्हटलेलं आहे. याच्यावर निरंतर प्रश्न दिसतात आपल्याला. शिवाय आपण जर बघितलं याच्यामध्ये, है ना, तर जसं सार्वजनिक वित्त, है ना, किंवा शेती किंवा कृषी, है ना, हे जे 2 टॉपिक आहेत हे अतिउच्च आहे. सोबत अजून एक घ्या, आंतरराष्ट्रीय संघटना, हे हायली रेटेड टॉपिक्स आहेत. म्हणजे याच्यावर खूप जास्त प्रश्न विचारलेले असतात त्या ठिकाणीला. करेक्ट, हे असे आहेत. बाकी प्रत्येकाच्या रिपिटेटिव्हनेसनुसार म्हणजे किती प्रश्न किती वेळेस आलेत, वापस परत परत त्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत. प्रश्न रिपीट नाही होत, टॉपिक रिपीट होतात. त्या हिशोबाने आपण यांची रँकिंग लावू शकतोय. काही 5 स्टार आहे, काही 3 स्टार आहे ना, काही 2 स्टार आहे. त्या ठिकाणीला ही रँकिंग लावलेली. ही रँकिंग आपल्याला स्पेसिफिक सांगेल की कुठले टॉपिक महत्वाचे आहेत, कुठले टॉपिक कमी महत्वाचे आहेत. सगळ्यांवर प्रश्न आहेत, पण महत्वाचे कुठले आणि कमी महत्वाचे कुठले हा मुद्दा आहे आपला. आणि त्या हिशोबाने आपण आपले टॉपिक्स प्रिपेअर करू शकतोय परीक्षेच्या दृष्टीने, है ना. तर हा सिलेबस आणि हे त्यांची काय आहे महत्व आहे वेगवेगळ्या टॉपिकचं. ओके, आता परत तोच मुद्दा, आयोगाला काय पाहिजे नाही, आपण काय करतोय, आयोगाला फक्त आकडे नाही पाहिजे, आयोगाला फक्त व्याख्या नाही पाहिजे. आयोगाला अशी अपेक्षा आहे की तुम्ही कॉन्सेप्ट समजा, इकॉनॉमिक्स काय ते समजून घ्या, मूर्त एकदम बेस पासून समजा, है ना. घराच्या बाहेर मार्केटमध्ये गेलेत, सपोज भाजी मंडीमध्ये गेलेत, भाजी मंडीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या वस्तू विकत घेतायत, तिथं काय करतायत तुम्ही, है ना, फक्त पैसे देतात आणि वस्तू घेतायत. हे जरी बरोबर दिसत असलं, इकॉनॉमिक्स त्याच्यापेक्षा खूप आत घेऊन जाते तुम्हाला, की तुम्ही पैसे देताना काय विचार करताय, समोरचा वस्तू विकताना काय विचार करतोय, अशा सगळ्या घटनांचा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असतो, है ना. मग MPSC आपल्याला तेच म्हणतंय की फक्त फॉर्म्युलाज नको वाचा, सूत्रे नको वाचा, है ना. आयर्विन फिशर बोलून गेलेला आहे, MV = PT. आता आयर्विन म्हटला की MV = PT, हा फॉर्म्युला रट्टा मारायचा आणि नंतर मग याचे इम्प्लिकेशन रट्टा मारत बसायचे का? अजिबात नाही. MPSC कधी विचारणार नाही तुम्हाला, पण हा फॉर्म्युला तुम्हाला सरळ सांगतो की कुठल्याही गोष्टीची किंमत आणि कुठल्याही पैसा हे समान असतात, है ना. मॉनिटरी व्हॅल्यू अँड प्राइसेस ऑफ द प्रॉडक्ट हे कसे असतात, एक समान असतात. जर तुम्ही पैशाची किंमत वाढवली तर वस्तूची किंमत वाढेल, जर तुम्ही पैशाची किंमत घटवली तर वस्तूची किंमत घटून जाईल. सिंपल त्या ठिकाणीला, है ना. तो MV = PT असं तो सांगत असतो त्या ठिकाणीला. म्हणजे पैशावर किंमत ठरते, पैसा वाढला किमती वाढल्या, पैसा घटला किमती कमी घटल्या. करेक्ट, सिंपल लॉजिक आहे. पण MPSC तुम्हाला हे सूत्र नाही विचारणार, MPSC तुम्हाला याचे परिणाम विचारेल. आपल्याला त्या परिणामांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. विद्यार्थी नाही करत, त्यांना समजत नाही ती गोष्ट, है ना. मग MPSC आपल्याकडनं मागतंय की संकल्पना काय ते बघा, कॉन्सेप्ट काय, आणि मग त्या हिशोबाने ठरवा की त्याच्यावर त्याचे परिणाम काय असतील आणि मग ते प्रश्न विचारतील त्यावर, है ना. म्हणजे ज्याला मी इंग्लिशमध्ये म्हणतो ऍप्लिकेशन, उपयोग. एखाद कॉन्सेप्ट आहे त्याचा उपयोग कसा आणला त्याच्यावर प्रश्न विचारतील. धोरणांची समज, वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत, त्या पॉलिसीज काय आहेत, जसं टॅक्सेशन पॉलिसी, बजेट इज अ पॉलिसी, त्या पॉलिसीज काय, त्याच्यामध्ये कुठल्या तरी पर्टिक्युलर सेक्टरला किती पैसा दिलेला आहे, किती नाही दिलेला आहे, हे कसं ठरतंय, याची समज ठेवणं गरजेचं आहे. चालू घडामोडी, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, एक डोळा तुम्हाला करंट अफेअरवर ठेवावाच लागेल, कारण की हे डायनॅमिक आहे इकॉनॉमिक्स, है ना. तर मग चालू घडामोडी तुम्हाला ते महत्वाचे त्या ठिकाणीला, आणि बेसिक प्रिन्सिपल्स, प्रत्येक घटनांचे बेसिक प्रिन्सिपल्स. आयोग म्हणतंय की ह्या गोष्टींवर जर तुम्ही फोकस करणार आहे तर तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट सापडेल त्या ठिकाणीला. आणि हाच विचार करून आपण ध्येय बॅच याचं जे मॉड्यूल इकॉनॉमिक्सचं ते तयार केलंय.
ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना एकदम सोप्या शब्दामध्ये लॉजिकली इकॉनॉमिक्स काय ते समजून देण्याचा प्रयत्न करू. ते करत असताना 11वी-12वीच्या ज्या स्टेट बोर्डच्या पुस्तकं आहेत त्या लेवलवर आपण सुरुवात करतो बेसिक पासून, आणि मग धीरे धीरे आपण लेवल वाढवत एखाद्या स्टँडर्ड रेफरन्स बुकवर आपण पोहोचतो, आणि मग त्या पातळीपासून त्या बेसिक लेवलपासून आपण पुढे जात असतो. त्याच्यामध्ये आपण भारतीय अर्थशास्त्र काय, महाराष्ट्राच्या अर्थशास्त्रावर त्याचे काय परिणाम आहेत, आपण याची पूर्णपणे माहिती घेत असतो, समजून घेत असतो या बेसिक कन्सेप्टच्या आधारावर. चालू घडामोडी काय आहेत, त्या चालू घडामोडी आणि आपण जे क्लासमध्ये शिकतोय ह्या दोघांमध्ये संबंध काय, आपण ते जॉईन करून विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्स किती सोपं आहे, किती लॉजिकल आहे हे सांगून देण्याचा प्रयत्न करत असतो. कुठलाही चॅप्टर आपण सुरू करत असताना उदाहरणांनी, सरळ भाषेमध्ये आणि MCQ ओरिएंटेड पद्धतीनं, म्हणजे प्रश्न ज्या मुद्द्यांवर जास्त विचारतात ते मुद्दे आपण कसे प्रिपेअर करायचे त्याच्यावर आपला फोकस असेल त्या ठिकाणीला. अशा पद्धतीनं आपण ह्या ध्येय बॅचमध्ये इकॉनॉमिक्सचं एक मॉड्यूल तयार केलेलं आहे, आणि ह्या मॉड्यूलचा एकच उद्देश आहे की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट इकॉनॉमिक्सचं कसं काढायचं, त्या ठिकाणीला काय वाचावं, काय वाचणं टाळावं, है ना, कुठं विचार करावा, कुठे विचार टाळावा, ह्या गोष्टी कशा विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यावं, ह्या अनुषंगाने आपण ही ध्येय बॅचचं इकॉनॉमिक्सचं मॉड्यूल तयार केलं. मित्रांनो, आताच तुम्ही पाहिलं की आपल्या प्रत्येक शिक्षकाने तुम्हाला प्रत्येक विषयाची एक दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, या व्हिडिओमध्ये थोडक्यात प्रत्येक विषयाचं आपण एक इंट्रोडक्शन आणि दिशा ठरवलेली आहे. प्रत्येक टॉपिकवर आता एक डिटेल्ड 360 डिग्री ॲनालिसिसचा व्हिडिओ सुद्धा येईल. तो एक 40 ते 50 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण एक दिशा देईल की कोणत्या पद्धतीने तुम्ही या विषयाला तयारी करायची आहे, कोणते त्यातले पॉईंट्स आहेत, कोणत्या पॉईंट्सवर जास्त भर द्यायचं आहे, हे सगळं तुम्हाला समजेल. प्रिलियम्सला आता फार कमी वेळ राहिलेला आहे, आणि तुम्हाला प्रिलियम्सला जर योग्य पद्धतीने तयारी करायची असेल तर आपल्या बॅचेस सुरू होत आहे. बॅचेसबद्दल इन्क्वायरी करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सगळी इन्फॉर्मेशन टाकलेली आहे. तुम्ही कॉल करा, व्हॉट्सअप करा आणि इन्फॉर्मेशन जाणून घ्या. 5 जानेवारीला आपल्या बॅचेस सुरुवात होणार आहे. या बॅचेस पूर्णपणे 31 मे 2024 जी पूर्व परीक्षा आहे त्या टार्गेटिंग असणार आहे, आणि या बॅचेससाठी एक स्पेशल गिफ्ट सुद्धा आपण या बॅचेसमध्ये ठेवलेलं आहे. ते काय आहे ते समजून घेण्यासाठी तुम्ही कॉल करा, म्हणजे तुम्हाला त्या गिफ्टबद्दल सुद्धा समजेल. आणि कोणतीही अडचण तुम्हाला असल्यास तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आपल्या अडचणी दूर करा. सो थँक्यू.